देवाचं काम आहे दुर्जनाला मारणं, संपवणं, पण संतांचं कार्य आहे दुर्जनाचा सज्जन बनवणं. एक प्रोग्राम तुम्ही करताय मोठा, तर त्याच्यामध्ये अनुष्ठान बसणार आहे तिथं. काय प्रकारे अनुष्ठानाला येताना माणूस कसाही येऊ द्या, तो सज्जन येऊ द्या नाही तर नास्तिक येऊ द्या, त्याला 7 दिवसानंतर एक वेगळी आध्यात्मिक अनुभूती येणार म्हणजे येणार. बिघडलेला माणूस सुधरू शकतो का? वाल्या कोळ्यांच्या मुखामध्ये राम शब्द येत नव्हता, ते मरा म्हणायचे. असं करता करता राम राम यायला लागलं आणि एवढं अनुष्ठान झालं, एवढी साधना झाली का ज्यांनी राम जन्माला येण्याच्या अगोदर रामायण लिहून ठेवलं. हा इतिहास. शांतिगिरी महाराजांमध्ये असं वेगळं काय की ज्यामुळे लोक त्यांना इतकं मानतात? जया जैसी भावना तया तैसी पूर्वी नारायण. आज विद्वान बाता करणारे बरेच जण, स्वामीजींचं तसं नाही. प्रॅक्टिकल स्वतः आचरण करता, स्वतःचा त्याग आहे, मग समाजाला त्याग शिकवला. तो त्याग काय? अखंड ब्रह्मचार्याचं पालन करणं. महाराज जनार्दन स्वामी त्यांचे भरपूर चमत्कार, साक्षात्कार असं आपण ऐकलेलं आहे आजपर्यंत. का जर भीती घातली तर लोक अनेक प्रकारचं ते धरबंधन वगैरे असे प्रकार करतात. स्वामीजींनी हे कधीच केलं नाही. तर त्यांनी सुद्धा भक्तांना नारळ भस्म दिल्यानंतर लाखो लोकांच्या इच्छा पूर्ण झाल्या. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्टविती परोपकारी. अनुष्ठान केल्याने ऍक्सिडेंट होत नाही असं ऐकलंय मी, हे खरंय का? आता ब्लॅक मॅजिक झालंय किंवा जादू टोना, तर हे दूर जातात का या गोष्टी? जर दैवी मंत्र आहे, आघोरी मंत्र सुद्धा आहे. हवन असतात, यज्ञ केले जातात, त्याचं काय महत्व आहे? घरातले कलह, नवरा बायको मधले विवाह संबंध जे असतात, भांडण असतात, कलह, तर हे सगळे दूर होऊ शकतात. धर्मशास्त्राने उपाय सांगितले नाही. जगद्गुरु जनार्दन स्वामींनी, जगद्गुरु शांतिगिरी महाराजांनी हे जे यज्ञ आयोजित करतात हे जगाच्या कल्याणासाठी ना. ज्याही एरियामध्ये यज्ञ केले जातात तर त्या एरियामध्ये पाऊस खूप पडला जातो त्या सीझन मध्ये, तर हे खरंय का? भगवंतानं सांगितलं अन्नामुळे प्राणी जन्माला येतो. अन्न हे पावसामुळे, पर्जन्यामुळे होतं आणि पर्जन्य हा यज्ञ. हे भगवंतानं गीतेत सांगितलेलं आहे. पूर्वीचे राजे महाराजे मोठमोठे यज्ञ करायचे, तर ते यासाठी करायचे चांगला पाऊस पडावा. लोकांना वाटतं की हा जर ब्राह्मण आहे तर हाच यज्ञ करू शकतो, तर हे खरंय का? दुःख येऊ नये याकरता आपण काहीतरी कर्म केलं पाहिजे. म्हणून यज्ञाला कोणी बसू शकतं, कोणत्याही जाती धर्मातील व्यक्तीला आपण संधी देतोय. महाराज यज्ञ केल्यामुळे मूलबाळ होतं असं ऐकण्यात आलेलं आहे की हे खरं आहे की खोटं? नक्कीच. जसं राजा दशरथाची इच्छा पूर्ण केली, पुत्र कामेष्टी यज्ञानं पुत्र प्राप्त झाला, तसा हा जो यज्ञ शिवशक्ती मनोवांछित, मनात असलेली इच्छा पूर्ण होण्यासाठी केलेला यज्ञ. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आजचा जो आपला पॉडकास्ट आहे हा अतिशय वेगळ्या विषयावर आहे. ते तर तुम्ही जसं असा पॉडकास्ट बघाल तसं तुम्हाला कळणारच आहे. आज आपल्यासोबत आहे स्वामी विवेकानंद महाराज. नमस्ते गुरुजी. नमस्कार. जय बाबाजी. जय बाबाजी. मित्रांनो, तुम्ही स्वामी जनार्दन महाराज, शांतिगिरी महाराज यांच्याबद्दल ऐकलं असेल. त्यांचं जे कार्य आहे समाजासाठी ते खूप वेगळ्या लेवलवर त्यांचं कार्य आहे. आणि आज आपण ज्या गोष्टींवर चर्चा करणार आहे की तुम्ही मौन व्रत जे करतात किंवा अनुष्ठान आपण ज्याला म्हणतो, त्यासोबतच यज्ञ हवन जे केले जातात त्याचं किती महत्व आहे. आणि अशाही काही गोष्टी मी ऐकल्या आजपर्यंत की हवन केल्यानंतर पाऊस पडतो त्या एरियामध्ये. तर हे तर मला तर याच्यामध्ये फक्त 1% पण नॉलेज नाही आहे. पण आपल्यासोबत जे आज गेस्ट आहे विवेकानंद महाराज, ते आपल्याला अतिशय व्यवस्थितशीरपणे पूर्ण या गोष्टींबद्दल माहिती देणार आहे. तर गुरुजी, तुमचं परत एक वेळा स्वागत आहे. मी सर्वप्रथम बँटर विथ चैतन या चॅनलला मनापासून धन्यवाद देतो का आपण एका तपस्वी महापुरुषाच्या परंपरा आणि त्यांचं कार्य आपल्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवत आहे. म्हणून आपल्याला खूप खूप धन्यवाद आणि आपले मनापासून मी आभार मानतो. महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत आणि देव वेगवेगळे आहे. देवाचं कार्य जे आहे ते दुर्जनाला मार नाही. तुम्ही कोणत्याही देवाची मूर्ती बघा, प्रतिमा बघा, देवांनी हातामध्ये शस्त्र घेतलेले. रामाकडे धनुष्य आहेत, भगवान श्रीकृष्णांकडे सुदर्शन चक्र आहेत, हनुमानजींकडे गदा आहेत. आणि प्रत्येक देवाचं जर कार्य बघितलं तर देवानं कुणाला ना कुणाला तरी मारलेलं आहे. बरोबर. म्हणजे दुर्जनाला मारले. देवाचं काम आहे दुर्जनाला मारणं, संपवणं, पण संतांचं कार्य आहे दुर्जनाचा सज्जन बनवणं. संतांनी कुणाला मारलं नाही, संतांनी नेहमी दुर्जनाचं सज्जन बनवण्याचं काम केलं. आणि महाराष्ट्र याकरता महत्वाचं आहे का भारतातील अनेक राज्य देवभूमी आहे.
पण महाराष्ट्र ही संतभूमी. बरोबर आहे. महाराष्ट्र ही संतभूमी. महाराष्ट्रामध्ये अनेक तपस्वी महापुरुषांनी जन्म घेतला. जगद्गुरु तुकोबाराय असतील, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज असतील, संतश्रेष्ठ एकनाथ महाराज असतील, असे अनेक संत आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळतील. आणि महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र जशी संतांची भूमी आहे तसं मराठवाडा हे संतांचं माहेरघर आहे. बरोबर. आणि त्याच मराठवाड्यामध्ये एका तपस्वी आणि सिद्ध महापुरुषाचा जन्म झाला, ज्यांचं नाव आहे जगद्गुरु जनार्दन स्वामी. बरोबर. जनार्दन स्वामींच्या बाबतीत जर सांगायचं जर झालं तर मूळचे ते दहेगाव, तालुका वैजापूर. बरोबर. पाटील परिवारामध्ये त्यांचा जन्म झाला. आणि जगद्गुरु जनार्दन स्वामी बालपणापासूनच त्यांना शिवभक्तीची आवड. तसं त्यांचा जन्माचा जर कार्यकाळ बघितला 1914 साली जन्म झाला. म्हणजे ज्यावेळेस भारत स्वातंत्र्य नव्हता, ज्यावेळेस भारतावरती इंग्रजांचं राज्य होतं. बरोबर. आणि भगवंतने गीतेमध्ये सांगितलेले यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, ज्यावेळेस धर्मावर ग्लानी येईल, अत्याचार वाढतील, अन्याय वाढेल, त्यावेळेस मी कुणाच्या ना कुणाच्या तरी रूपानं जन्म घेईल. आम्हाला वाटतं नक्कीच भगवंतानं अवतार घेण्याचं ठरवलं. आणि 1914 साली जगद्गुरु जनार्दन स्वामींच्या रूपानं भगवंतानं पुन्हा महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जनार्दन स्वामींनी जन्म घेतला. बालपणापासून भक्तीची आवड होती जनार्दन स्वामींना. अगदी लहानपणीच ज्यावेळेस ते बालपणामध्ये शाळेमध्ये मुलं जातात तर मुलांबरोबर ज्यावेळेस ते खेळ खेळण्यासाठी जायचे तर त्यांच्या मामाच्या गावी असताना तिथं शिवना नदी, मामाचं गावी, तर त्या शिवना नदीमध्ये मुलांबरोबर खेळायला गेल्यानंतर बाकीचे मुलं विट्टू दांडू खेळायचे, वेगवेगळे खेळ खेळायचे. स्वामीजींनी काय करावं, रेतीपासून महादेवाची पिंड बनवायची आणि बाजूला कोणतंही झाड असतं त्याचा पाला तोडायचा आणि तो पिंडीवरती टाकायचा आणि तो पाला घेऊन आईला दाखवायला जायचे. आई बघायची, तो पाला बघायचा तर तो बेलाचे पानं असायचे. म्हणजे अशा अनेक लीला त्यांनी बालपणामध्येच त्या ठिकाणी दाखवल्या. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट का ज्या वेळेस ते त्यांच्या मातोश्रींच्या गर्भामध्ये वाढत होते, गर्भसंस्कार सुद्धा किती महत्वाचे असतात, त्यावेळेस त्यांच्या मामाच्या गावी जेव्हा मातोश्री गेल्या प्रस्तुतीसाठी, तर बाळणपणासाठी गेल्यानंतर त्यांच्या मामांनी सार्थ एकनाथी भागवत ग्रंथाचं पारायण सुरू केलं. आणि रोज ते मामा पारायण वाचायचे आणि त्या मातोश्री श्रवण करायच्या. बघा गर्भावरती संस्कार कसे होतात. ते भागवत त्यांनी गर्भामध्ये असतानाच ऐकलं आणि त्यांचा आवडता ग्रंथ हा भविष्यामध्ये सार्थ एकनाथी भागवत ग्रंथ ठरला. त्यांनी जे कार्य केलं ते सगळं भागवत, सार्थ एकनाथी भागवत ग्रंथाला धरून त्या ठिकाणी कार्य केलं. असे तपस्वी महापुरुष होते. विरक्ती त्यांना होती बालपणापासून. आणि त्यांचे जे आजोबा होते म्हणजे वडिलांचे वडील प्रचंड विद्वान माणूस होते. त्या काळामध्ये ते वकील होते. त्यांचे आजोबा, मोठी पाटीलकी होती, मोठी आसामी होती, शेकडो एकर जमीन वगैरे, त्यांचे आजोबा मोठी आसामी होते. तर आणि त्यांच्या आजोबांना थोडं ज्योतिषाचंही पण ज्ञान होतं, ज्योतिषशास्त्र. तर त्यांनी ज्यावेळी ती मुलाची कुंडलिका बघितली तर त्यांनी सांगितलं का हा ज्याच्याजवळ जाईल किंवा यांच्याजवळ जो येईल त्याचं कल्याण होईल. हे ज्याच्याजवळ जातील किंवा त्यांच्याजवळ जो व्यक्ती येईल त्याचं काय करतील, कल्याण करतील. म्हणून त्यांचं जन्मनाव नारायण होतं, जनार्दन स्वामींचं. त्यांचं प्रचलित नाव ठेवलं जनार्दन आणि त्यांनी संन्यास घेतल्यानंतर त्यांचं नाव झालं मौनगिरी महाराज. मौनगिरी महाराज. जनार्दन स्वामी नाव हे नामकरणाच्या दिवशी झालं. जन्मनाव नारायण आणि संन्यासी नाम त्यांचं मौनगिरी महाराज. अशा पद्धतीनं जगद्गुरु जनार्दन स्वामींचं हे कार्य. आणि बालपणापासून भक्तीची आवड होती, संसारामध्ये मन लागत नव्हतं. त्यांनी अनेक प्रकारचे तरुणपणामध्ये उद्योग व्यवसाय अनेक प्रकारचे त्यांनी केले. दुकान टाकलं, किराणा दुकान, गायींची सेवा केली, छोटीशी एक शाळा पण त्यांनी त्या काळामध्ये काढली. ती मुलांचे जसे क्लासेस घेतो तसं मुलांना ते शिक्षणाबरोबर आध्यात्मिक शिक्षण सुद्धा द्यायला त्यांनी सुरुवात केली. म्हणजे संन्यास घेण्याच्या अगोदर हे कार्य करत होते. आणि शिकलेले फक्त 3 स्त्री होते. अरे बापरे.
फक्त तिसरी. पण असा एकही ग्रंथ राहिला नाही का जो ग्रंथ त्यांनी वाचन केला नाही. असा एकही ग्रंथ राहिला नाही का ज्या ग्रंथामधलं त्यांनी, जसं आपण दह्यातनं लोणी काढतो तसं सार काढला नाही. असे तपस्वी महापुरुष. पुढे चालून त्यांनी संन्यास घेण्याची इच्छा व्यक्त केली, पण घरच्यांचा विरोध होता. घरच्यांना वाटायचा पाटील कुळात जन्माला आला आणि हा बाबा बनणार, आपल्या कुळाला कलंक आहे, हे घरच्यांना वाटायचं. घरच्यांचा प्रचंड विरोध. आईची मात्र साथ होती. कोणती आई असो, बरोबर आहे, मुलगा चांगलं करो का वाईट करो, तिची साथ कुणाला असते? मुलाला असते. त्यामुळं आईलाही त्रास व्हायला लागला. मग अशा अनेक प्रदीर्घ काळानंतर, आईचं महानिर्वाण झाल्यानंतर त्यांनी ठरवलं आता आपल्याला संन्यास घ्यायचा. आणि म्हणून ते तपश्चर्येकरता निघून गेले. येवला तालुक्यामध्ये अंदरसूल म्हणून गाव आहे. तिथं नागेश्वर महादेव मंदिर, नागेश्वरी म्हणून एक महादेवाचं मंदिर आहे. तिथे एक भुयार आहे. त्या भुयारामध्ये त्यांनी 16 वर्ष साधना केली. 16 वर्ष. आणि साधनेमध्ये केवळ 1 लवंग आणि 1 कप भर दूध घ्यायचे 24 तासामध्ये. बस 1 लवंग आणि 1 कप भर दूध, वाटीभर दूध समजा, बरोबर, 24 तासामध्ये. आणि 24 तासाची साधना इतकी खडतर केली त्यांनी, 18 तासापेक्षा जास्त तास ते सिद्धासनामध्ये बसायचे. सिद्धासन म्हणजे कसं असतं? आपल्याला फोटो मिळेल का त्याचा? म्हणजे हो, भेटल. स्वामीजींचा फोटो भेटल. किंवा तुम्ही बऱ्याचशा याच्यावरती बघितलं, प्लॅटफॉर्मवरती, सोशल मीडियावर सोशल मीडिया भेटल. स्वामीजी सिद्ध आपण मांडी घालून बसू शकत नाही 2 तास. ते सिद्ध आसनामध्ये तब्बल 18 तासापेक्षा जास्त तास बसायचे. आणि त्या साधनेमध्ये त्यांनी साधना आणि प्लस सगळ्या ग्रंथांचं अध्ययन केलं. सगळ्या ग्रंथांचं. आणि तब्बल 16 वर्ष. आणि विशेषतः ही आहे, स्वामीजी तपश्चर्येला जे बसले, तो सगळा जर कालखंड बघितला तर ज्या दिवशी देशाला आपल्या स्वातंत्र्य मिळालं, 15 ऑगस्ट 1947ला त्यांनी आपल्या तपश्चर्येचा प्रारंभ केला. ही खूप मोठी विशेषता आहे. तपश्चर्येचा प्रारंभ त्यांनी केला आणि तब्बल 16 वर्ष ही खडतर साधना जनार्दन स्वामीजींनी केली. आणि त्या साधनेमध्ये त्यांना भगवान शिवाचा साक्षात्कार झाला. भगवान शिवानं साक्षात्कार दिला. साधना भरपूर झाली. आता जीवनामध्ये गुरुची आवश्यकता आहे. आणि गुरु केल्यानंतर तुम्ही समाज उद्धाराकरता बुडते जन न देखावे डोळा म्हणून कनवळा येतो आम्हा, या संत वचनाप्रमाणे तुम्ही जगाच्या कल्याणाकरता आता साधनेतनं बाहेर पडा. आणि त्या साधना करत असतानाच त्यांची आणि सद्गुरू नागाबाबांची भेट झाली. नागाबाबा ही नागा संन्यासी होते. जसं कुंभामध्ये तुम्ही बघितलेलं असेल, हजारो नागा संन्यासी असतात, तसं नागाबाबा हे नागा संन्यासी होते. त्यांचं मूळ गाव कुठलं माहित नाही. ते साक्षात भगवान शिवाचा अवतार म्हणूनच अवतरित झाले. आणि त्यांनी जनार्दन स्वामीजींना संन्यास दीक्षा दिली. आणि ती हिंदीमध्ये बोलायचे नागाबाबा. तर संन्यास देत असताना ते म्हणले, आहो मौनी तुम्ही आहो. नागा बाबा बोले, दीक्षा देऊन संत जनार्दन मौनी बाबा झाले. ओके. नागाबाबांनी त्यांना दीक्षा दिली. नागाबाबा हे त्यांचे गुरुजी. आणि त्यांनी दीक्षा दिल्यानंतर भगवान शिवाचा जो साक्षात्कार होता का कार्य सुरू करा, पण ते कुठून करायचं, तर त्याचा निर्देश सुद्धा भगवंतांना दिला. आणि तो निर्देश होता, नांदगाव तालुक्यामध्ये पिनाकेश्वर महादेव मंदिर म्हणून आहे. मोठा महादेव म्हणलं जातं, जिथं प्रभू रामचंद्र ज्यावेळेस सीतामाईच्या शोधाकरता जात असताना साक्षात भगवान शिवानं प्रभू रामचंद्रांना पिनाक नावाचा धनुष्य दिला होता. ओके. पिनाक नावाचं धनुष्य. आणि ते 3 जिल्ह्यांच्या सीमेवरती ते स्थान आहे. छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक. आणि त्या पिनाकेश्वर महादेव मंदिराचा त्यांना जीर्णोद्धार करण्याचा आदेश झाला. पहाडावरती आजही पण माणसाला पायी जायला दम लागतो. पूर्वी तर रस्ता नव्हता, काहीच नव्हतं. आता तरी तिथं रस्ता आहे जायला. त्या काळामध्ये सरासरी 1963-64च्या काळामध्ये जनार्दन स्वामीजी त्या जातेगावला गेले आणि पिनाकेश्वर महादेव मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार करण्याचा संकल्प केला. महाराज, आपलं जे आश्रम आहे, म्हणजे वेरूला आश्रम आहे, तर आपले जे आश्रम असतात ते वेगळे कसे बाकी आश्रमांपेक्षा? जी परंपरा आहेत ना,
ही संन्यासी परंपरा आहे. ही प्रापंचिक व्यक्तीची परंपरा नाहीये का वडील झाले, मुलगा झाला, नातू. ही संन्यासी परंपरा आहे. आमचे सद्गुरू नागाबाबांच्या अगोदरचा जो इतिहास आहे तो एवढी तर पूर्वकल्पना नाहीये, पण ही परंपरा जगद्गुरु आद्य शंकराचार्यांपासून चालत आलेली जुळती मिळती परंपरा आहे. सद्गुरू नागाबाबांनंतर जनार्दन स्वामी, आणि जनार्दन स्वामींच्या नंतर 1989 पासून त्या गादीवरती त्यांच्याच इच्छेनं त्यांचे उत्तराधिकारी म्हणून जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज विराजमान आहे. आणि इतरांपेक्षा वेगळं या कारणाने या परंपरेनं समाजाला त्याग शिकवला, भारतीय संस्कृतीचं आचरण करून दिलं आणि सेवाभावाला विशेष महत्व दिलं. त्यामुळं नक्कीच इतरांपेक्षा वेगळं आहे. खूप तपस्वी परंपरा आहे. साधनेला महत्व देते, ध्यानाला महत्व देते, तपश्चर्येला महत्व देते आणि सेवाभावाला विशेष महत्व देते. बरोबर. शांतिगिरी महाराजांचं तुम्ही नाव घेतलं, तर एक स्वागताचं आपण बघितलंय, तर त्यांचं जे स्वागत होतं ते अतिशय वेगळ्या पद्धतीने होतं. तर त्याचं कारण काय? सर्वात महत्वाचं आपल्याला कल्पना असेल किंवा नसेल, जगद्गुरु जनार्दन स्वामीजी ज्या वेळेस या परंपरा चालवत होते तर जनार्दन स्वामीजींनी संकल्प केला होता 12 शिवालयांचा जीर्णोद्धार करण्याचा. त्यांच्याकडे त्या काळामध्ये येणारा जो वर्ग होता सर्वसामान्य होता आणि त्यांनी विचार केला का माझे लोक भारतातल्या 12 ज्योतिर्लिंगाला जाऊ शकत नाही, माझे शिष्य गरीब लोक होते त्या काळात. आता तर सर्व आमच्याकडे गरीबातला गरीब आहे, श्रीमंतातला श्रीमंत आहे, आता शिष्य आहे सगळेचे, पण त्या काळामध्ये सर्वसामान्य लोक. त्यांनी 12 शिवालय बांधण्याचा संकल्प केला महाराष्ट्रामध्ये. म्हणजे 12 शिवालय नवीन नाही बांधले, जे जीर्ण झालेले मंदिरं होते त्यांना त्याचा जीर्णोद्धार केला. आणि शास्त्र असं सांगतं शिव अवतारी संतांनी बांधलेले मंदिरं ही ज्योतिर्लिंगा समान असतात. तर त्यांनी जसं पिनाकेश्वर महादेव मंदिर, श्री क्षेत्र जातेगाव, त्यानंतर दुसरं मंदिर बांधलं त्यांनी श्री क्षेत्र वेरूळ, जिथं कृष्णेश्वराच्याच बाजूला सिद्धेश्वर महादेव आहेत. बरोबर. सिद्धेश्वर महादेवाची स्थापना केली. तर सिद्धेश्वर महादेवाचा जीर्णोद्धार करताना ज्यावेळी पाया खोदला तर त्याच्यामध्ये 7 कडाया सोनं निघालं होतं. 7 कडाया सोनं. स्वामीजी म्हणले ते आपलं नाहीये, ते देवाचं आहे, आपण घ्यायचं नाही. त्याने अजून खड्डा खोल करून त्या पायामध्ये ठेवून दिलं आणि त्याच्यावरती मंदिर बांधलं. तर सिद्धेश्वर महादेव मंदिर. त्यानंतर संभाजीनगरला निपट निरंजन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीच्या पाठीमागे बरोबर श्री जनेश्वर महादेव मंदिराची स्थापना केली. निपट निरंजन म्हणून आहे. पूर्वी त्या भागात कोणीच जात नव्हतं. तिथं म्हणायचे का ब्रह्म राक्षस आहे म्हणून कोणीच जात नव्हतं भीतीनं. स्वामीजी तिथं गेले, मंदिराचा जीर्णोद्धार केला. तिथं 3रं मंदिर. 4थं मंदिर त्यांनी पालखेड पारेश्वरला बांधलं. त्यानंतर श्री क्षेत्र पुंतांबा, तालुका राहता, जिथं चांगदेव महाराजांची समाधी 1400 वर्ष ज्यांनी तपश्चर्या नाही राहता तालुक्यात अहिल्यादेवी नगर मध्ये, तिथं चांगदेव महाराजांची समाधी. बरोबर आहे. जिथं त्यांनी मुक्ताबाईंना गुरु केलं. बरोबर. त्या पुंतांब्यामध्ये काशी विश्वेश्वर महादेवाची स्थापना केली आणि तिथून ते त्र्यंबकेश्वरला गेले. त्र्यंबकेश्वर जिथं संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीच्या समोरच आपला मठ आहे, तिथं त्यांनी हृदयेश्वर महादेवांची स्थापना केली. आणि तिथं एक प्रसंग असा घडला, जनार्दन स्वामीजींकडे हजारो लोक अनेक प्रकारच्या अडीअडचणी घेऊन यायचे, अनेक प्रकारच्या समस्या घेऊन यायचे. स्वामीजींनी कधीच अंधश्रद्धेला थारा दिला नाही. त्यांनी अंधश्रद्धेच्या नेहमी विरोधात म्हणजे कार्य केलं, अंधश्रद्धा दूर करण्याचं काम केलं. तर त्या त्र्यंबकेश्वरमध्ये घटना घडली. नाशिक जिल्ह्यातील लाखलगाव म्हणून एक गाव आहे आणि त्या गावातील एक परिवार आहे, कांडेकर परिवार. त्या परिवारातील एका लहान मुलाची अचानक दृष्टी गेली. इयत्ता 10वी मध्ये असताना अचानक डोळे गेले. घरच्यांनी खूप साऱ्या डॉक्टरकडे नेलं, खूप साऱ्या डॉक्टरांचे इलाज केले, फरक पडेना. मग काय करायचं? तर शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी अनेक प्रकारचे अंगारे, दुपारे, वारे, इथं देवाचं वार आहे, तिथं अनेक ठिकाणी काही फरक नाही पडला. गावातल्या एका भक्तानं सांगितलं त्र्यंबकेश्वरला जनार्दन स्वामी नामक संत आहे, त्यांच्याकडे घेऊन जा. म्हणून त्या मुलाला त्र्यंबकेश्वरला नेण्यात आलं. जनार्दन स्वामींच्या आशीर्वादानं त्या लहान गेलेल्या बालकाची दृष्टी जनार्दन स्वामींनी फक्त नारळ आणि भस्म दिलं
आणि त्यांच्या मुखातनं सहज वाक्य निघालं. ते अपंग होते, म्हणजे त्यांचे काही जप साधना चालू असताना त्यांना अपंगत्व आलेलं होतं. ते सहज बोलले, बाबा मी पांगळा आहे, मी लंगडा आहे, मी पांगळा आहे आणि तू आंधळा आहे, आपल्या दोघांची जोडी चांगली जमेल म्हणा. अशा पद्धतीनं वाक्य निघालं आणि त्या लहान बालकाची गेलेली दृष्टी जनार्दन स्वामींच्या आशीर्वादानं पूर्वपद झाली आणि ते बालक दुसरं तिसरं कोणी नसून शांती, तुम्ही ज्यांचं नाव घेतलं ते जगद्गुरु शांतिगिरी महाराज आहेत. बरोबर आहे. महाराज, मग त्यांचं जे स्वागत होतं, मी त्याबद्दल तुम्हाला विचारत होतो की वेगळ्या पद्धतीने त्यांचं स्वागत केलं जातं, जोरात म्हणजे हे केलं जातं, घोषणा दिल्या जातात, ते का असं? भक्त परिवार जो आहे, बरोबर, मी तुमच्या इथं आलो, माझं स्वागत कसं करायचं तुम्ही ठरवायचंय. बरोबर. आम्ही कोणत्याही भक्तांना काही सांगत नाही का तुम्ही अशी तयारी करा का तशी तयारी करा. लोकांमध्ये उत्साह आहे. पाहता सद्गुरूचे मुख तान हरपली भूक, हे म्हणलं जातं. पाहता सद्गुरूचे मुख तान हरपली भूक. अहो, त्यांचं दर्शन होतात, लोक देवान सगळं विसरून जातात, म्हणून उत्साहामध्ये जय जयकार करता. कोणी त्यांना समजा कार्यक्रमाला गाडीनं घेऊन जातं, कोणी त्यांची बैलगाडीत मिरवणूक काढतं, कोणी चांगल्या रथात बसवतं, कोणी चांगल्या हेलिकॉप्टरने घेऊन जाणारे भक्त आहे. याचा अर्थ असा नाही का महाराज हेलिकॉप्टरनच कार्यक्रमाला जात्या. जया जैसी भावना तया तैसी पूर्वी नारायण. जशी भक्तांची इच्छा आहे त्या इच्छेप्रमाणे ती भक्तांची इच्छा पूर्ण करता. म्हणून भक्त अगदी स्वागत करता, गुरु महाराजांचा जय जयकार करता, फूल वगैरे स्वागत यांना मोठ्या उत्साहानं करता. बरोबर आहे. मी तुमच्याकडे आलो कसं स्वागत करत तुम्ही ठरवायचं तसं ते अगदी उत्साहानं करता. महाराज, भरपूर संत आहे महाराष्ट्रात. जर पाहायला गेला आपण तर आपल्याकडे संत परंपरा आहे, भरपूर सारे संत आहे. तर तुम्ही काय सांगाल की शांतिगिरी महाराजांमध्ये असं वेगळं काय की ज्यामुळे लोक त्यांना इतकं मानतात? काय आहे, प्रत्येक संत आपापल्या परीनं देव देश धर्माचं आणि परंपरेचं कार्य करत आहे आणि प्रत्येक संतांचं कार्य ज्याच्या त्याच्या स्तरावरती ज्याच्या त्याच्या पद्धतीनं कौतुकास्पद आहे. वेगळे पण हेच आहे का जगद्गुरु जनार्दन स्वामींच्या परंपरेनं आणि जगद्गुरु शांतिगिरी महाराजांनी समाजाला त्याग शिकवला आणि फक्त बोलले नाही. आज विद्वान बाता करणारे बरेच जण आहे, सांगणारे भरपूर जण आहे, पण आचरण शून्य. स्वामीजींचं तसं नाही, प्रॅक्टिकल स्वतः आचरण करता, स्वतः आचरण करता, स्वतःचा त्याग आहे. मग समाजाला त्याग शिकवला. तो त्याग काय? स्वतः त्याने. आता सगळ्यात महत्वाचं, जनार्दन स्वामींकडे आल्यानंतर त्यांना दृष्टी आली, बरोबर, पण घडायचं असं. आता शेवटी पारिवारिक परिवार म्हणल्यानंतर त्यांना वाटतं का आता आपला मुलगा चांगला झाला, घरी घेऊन जावं. मी तुम्हाला जनार्दन स्वामींचा एक ऑडिओ सुद्धा ऐकवलंय. त्यांनी खूप आनंदानं तो अनुभव सांगितला. पूजनीय शांतिगिरी महाराजांचा स्वतःचा देवा धर्मावर विश्वास नव्हता. त्यांना स्वप्नातही वाटत नव्हतं आपण संन्यासी बनू, पण जगद्गुरु जनार्दन स्वामींच्या इच्छेनं ते संन्यासी बनले. त्यांना दृष्टी आली, घरच्यांना वाटलं घरी घेऊन जाऊ. घरी गेले का दृष्टी जायची आणि स्वामीजींकडे आले का दृष्टी यायची. मग ते स्वामीजींकडेच थांबले. मग एक दिवस स्वामीजींनी सहज बोलताना विचारलं की म्हणले, बाबा तुला काय बनायचंय? म्हणे मला डॉक्टर बनायचंय. जनार्दन स्वामीजी म्हणले, चांगलंय, डॉक्टर बनायचंय. त्यांनी 10वीची परीक्षा दिली, फर्स्ट क्लासमध्ये पास झाले. शाळेमध्ये त्यांचा नंबर आलेला आहे. आजही आपण त्यांची जिथं 10वीची परीक्षा दिली तिथं त्या बोर्डवरती त्यांचं नाव जाऊन बघू शकता. आणि 10वी नंतर त्यांनी 11वी सायन्सला ऍडमिशन घेतलं नाशिकमध्ये. 11वीचा रिझल्ट लागला आणि 12वीला गेल्यानंतर स्वामीजी बोलले, डॉक्टर बनायचंय, एमडी डॉक्टर बनून जिल्ह्यात प्रसिद्ध होशील म्हणा. आध्यात्मिक डॉक्टर बन, का जिथं डॉक्टर म्हणाल देवाच्या हातात तिथून तुमचं कार्य चालू झालं पाहिजे. बस स्वामीजींच्या शब्दावरती शिक्षण बंद केलं आणि गुरु सेवेला वाहून घेतलं. हाच त्याग खूप मोठा आहे. गुरु सेवेला वाहून घेतलं आणि गुरु सेवा सुरू केली. गुरु सेवा करताना ही जनार्दन स्वामींची जी परंपरा आहे, या परंपरेमध्ये नियमाला त्यांनी विशेष प्राधान्य दिलं, त्यागाला विशेष प्राधान्य दिलं. आमची जी गुरु परंपरा आहे, जनार्दन स्वामी असो, विद्यमान स्थितीमध्ये जगद्गुरु शांतिगिरी महाराज असो, यांनी आपल्या जीवनामध्ये त्याग, नियम, जसं भारत देश संविधानावरती चालतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे महान संविधान दिलं ज्याच्यावरती चालतो, तसं ही जी गादी परंपरा आहे
या परंपरेला सुद्धा एक संविधान आहे, एक नेम आहे. सगळ्यात पहिला नेम आहे अखंड ब्रह्मचार्याचं पालन करणं, ब्रह्मचार्य व्रताचं पालन करणं. जगद्गुरु जनार्दन स्वामींनी ब्रह्मचार्याचं पालन केलं. आज त्यांचे उत्तराधिकारी जगद्गुरु शांतिगिरीजी महाराज अखंड ब्रह्मचार्याचं पालन करताय. हा पहिला नेम. दुसरा नेम, पैशाला स्पर्श करायचा नाही, पैशाला हात नाही लावू शकत. हातच लावायचा नाही. आज इतकी मोठी संस्था आहे, पण संस्थेतल्या 1 रुपयाला स्वामीजी हात लावत नाही. हा, 1 रुपयाचा हिशोब बघू शकता, शेवटी कंट्रोल तर त्यांचा पाहिजेच. बरोबर आहे. पण पैशाला हात लावणे नाही. भाऊ, कोणाच्या भक्तानं स्वागत केलं, लगेच दक्षिणा दिली, खिशात पाकिट घातलं, त्यांना खिसाच नाही, वस्त्र राहतं साधा अंगावरती, पैशाला स्पर्श करणे. तिसरा नियम या परंपरेचा सगळ्यात महत्वाचा आहे, तो अत्यंत महत्वाचा, मातृशक्तीला दुरून दर्शन देणं. याचा अर्थ त्यांनी महिलांना कमी नाही लेखलं, ते देवी स्वरूप आहे, आदिमाया शक्ती स्वरूप आहे. पण जनार्दन स्वामींनी त्यांच्या परंपरेमध्ये हा नियम दिला का जोही गादीवरती असेल त्याने मातृशक्तीला महिलांना दुरून दर्शन द्यावं, त्यांचा सन्मान करतात. आज आमच्याकडे अनेक कार्यक्रम फक्त महिला सक्षमीकरणाकरता आयोजित केल्या जातात, पण मातृशक्तीला दुरून दर्शन देणं. चौथा नियम महत्वाचा आहे अत्यंत, जीवनामध्ये अखंड फलाहार करणं. म्हणजे जेवण नाही करत, भोजन, भाजी भाकर, डाळ, भात जेवण करायचं नाही. तुम्हाला कल्पना असेल नसेल, जनार्दन स्वामींना शुगरचा त्रास होता. रोज त्यांना ते इंजेक्शन दिल्या जाईल. हा, शुगरचा त्रास होता, पण आयुष्यभर फलाहार केला. फक्त फळांवरती जे उपवासाला चालेल त्याच्यावरती. आता त्यातली त्यात ते काय फलाहार करायचे, कधी कधी साबुदाणा घ्यायचे. शुगरचं पेशंट साबुदाणा खाऊ शकत नाही. शुगरचं पेशंट साबुदाणा त्याला पहिलं वर्ज करायला लावता. ते कधी मध्ये साबुदाणा घ्यायचे, कधी कधी जे उपवासाला चालतं ते घ्यायचे, पण मॅक्झिमम फलाहार घ्यायचे. बरोबर आहे. पूजनीय शांतिगिरीजी महाराज जनार्दन स्वामींकडे आल्यानंतर साधारण वयाच्या 17व्या-18व्या वर्षापासून अखंड फलाहाराचं व्रत करताय. जे उपवासाला चालतं ते घ्यायचं, फक्त ते पण कुणाच्या समोर घ्यायचं नाही. हा, कुणाच्या हस्ते एक त्यांचा सेवाधारी पुजारी असतो, तो ते फळं वगैरे सगळं ठेवणार आणि त्यांनी ते घ्यायचं. तेही पण दिवसामध्ये 2 टाइम हवन असतं, 3 टाइम स्नान असतं, आणि हवन झाल्यानंतरच जे काही वाटेल ते फळ घ्यायचं. कधी ताण लागली कधी पाणी प्यायचं असं नाही. जेव्हा हवन करणार, ज्यानंतर फळ घेणार, त्याच्यानंतरच जल घ्यायचं, परत घ्यायचं नाही. 45 वर्षापेक्षा जास्त, साधारण 46-47 वर्ष झाली कंटिन्यू असंच कर. मी बालपणापासून स्वामीजींकडे, जगद्गुरु शांतिगिरी महाराजांकडे, पण मी अजून त्यांना पाणी पिताना बघितलं नाही, मी अजून त्यांना फलाहार करताना बघितलं नाही, काहीच नाही. अत्यंत तपस्वी परंपरा, फक्त फलाहाराचं व्रत करायचं, फळांवरती आपलं जीवन व्यतीत करायचं, फळांवरती आपलं जीवन जगायचं, फलहारावरती. हा त्या परंपरेचा चौथा नियम, जे गादीवर बरोबर. आणि 5वा नियम महत्वाचा, रात्री तुम्ही किती वाजता झोपा, 11ला झोपा का 12ला झोपा, पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं. स्वामीजी असं म्हणायचे, 3 वाजून काही मिनिटांनी आपल्या शरीरामध्ये ब्रह्मनाडी जागृत होते. आपल्या शरीरामध्ये एकूण 72,000 नाड्या सांगितलेल्या, त्यामध्ये ब्रह्मनाडी 3 वाजून काही मिनिटांनी जागृत होते. आणि ते म्हणायचे, जो ब्रह्ममुहूर्तावरती देवाचं भजन, पूजन, नामस्मरण करतो तर डायरेक्टली तो भगवंताशी कनेक्ट असतो. बरोबर आहे. म्हणून त्यांनी ब्रह्ममुहूर्ताला, त्यांनी बघा लोकांना विधी करायला लावली, साधना करायला लावली, ती ब्रह्ममुहूर्तावर. म्हणजे तुमच्या प्रपंचातला वेळ त्यांनी मागितलाच नाही. जनरली 4-5 वाजता प्रत्येक जण झोपलेला असतो. त्यांनी सांगितलं 4 वाजता उठा, 5 वाजता तुम्ही भजन नामस्मरण 6 वाजेपर्यंत करा, आणि 6 वाजेपासून तुमच्या प्रपंचाच्या कामाला सुरुवात करा. म्हणजे साधना करण्याकरता किंवा अध्यात्मामध्ये तुम्ही प्रपंच सोडायला सांगितलं नाही त्यांनी. तर ती विधी, जे गादीवरती उत्तराधिकारी असतात ते आमचे सगळे साधक, आणि जे आमच्या परंपरेशी जोडलेले असे लाखो भक्त जे करता रोज. हा, प्रपंचामधल्या व्यक्तीचा टायमिंग मागं पुढं होत असेल, पण जे गादीवरती ते मूळ 5 वाजता विधी सुरू करणार, म्हणजे हे रोजचं डेली रूट. यामध्ये एकही दिवस तुम्ही आश्रमात राहा का आश्रमाच्या बाहेर राहा का महाराष्ट्राच्या बाहेर राहा का विदेशात राहा,
तुम्ही विधी करणार म्हणजे करणार. 5 वाजले तर त्या विधीची सुरुवात ओम मृत्युंजय रुद्रा नीलकंठाय शंभवी या मंत्रापासून आहे. 5 वाजता ती स्टार्ट होणार. किती वेळ हो रात्री, 5 वाजता विधी करायची म्हणजे करायची. महाराज जनार्दन स्वामी जे होते तर त्यांचे भरपूर चमत्कार साक्षात्कार असं आपण ऐकलेलं आहे आजपर्यंत, तर त्याबद्दल काही सांगू शकाल का? 2 एक्झाम्पल द्यायचे. जगद्गुरु जनार्दन स्वामींनी आपण खूप महत्वाचा प्रश्न केला का चमत्कार सांगा. त्यांनी चमत्कार केले नाही. चमत्कार तर साधा गारुडी पण करतो, बरोबर. त्यांनी चमत्कार केले नाही, त्यांनी साक्षात्कार केले. जसं आपण म्हणतो का मला देवानं साक्षात्कार दिला, तसं त्यांनी भक्तांना साक्षात्कार दिले. असे हजारो साक्षात्कार आहे. आमच्या जर प्रोग्राम मध्ये तुम्ही आले आणि बघितलं तर तिथं हजारो लोकांना आमच्या विरहित तुम्ही विचारू शकता का स्वामीजींचा आलेला आपल्याला साक्षात्कार काय. अशा हजारो लोकांना साक्षात्कार दिले. मला एक आठवतं एक प्रसंग, जनार्दन स्वामीजी जातेगावच्या डोंगरावरती होते आणि डोंगरावरती असताना काही सदन घरच्या महिला त्यांच्या दर्शनाकरता चालल्या त्या. तर ते डोंगराळ परिवार आहे सगळं, म्हणजे डोंगर आहे सगळं परिसर, तिथं झाडं झुडपं, म्हणजे माणूस आत जायला घाबरतो. त्या 1963-64 काय परिस्थिती असेल, बरोबर आहे. तर तिथं त्या महिला डोंगरावरती बाबांच्या दर्शनाला जात असताना त्यांना चोरांनी लुटलं. त्या महिलांना त्यांच्या गळ्यातले सगळे दागदागिने त्यांनी काढायला सांगितले. त्या महिलांनी भीतीपोटी सगळे देऊन टाकले आणि त्या माता भगिनी वरती दर्शनाला जात राहिल्या. परिस्थिती अशी व्हायची, ते चोर डोंगर खाली उतरायला लागले का त्यांना दिसत नव्हतं, रस्ता भरकटायचे, आणि वरती जायला लागले का त्यांना रस्ता दिसायचा. त्या चोरांना कळणच आपण कुठे चाललोय. बरोबर आहे. त्यांना जायचं होतं घराकडे, पण ते दागिने घेऊन पोहोचले जनार्दन स्वामींकडे. आणि त्या माता भगिनी जेव्हा तिथं पोहोचल्या तर त्यांनी दर्शन घेतलं आणि दर्शन घेताना बाबांच्या मुखातनं वाक्य निघालं, बाई तुम्ही इतक्या श्रद्धेनं दर्शनाला आलं, पण आज देवानं तुमचं काहीतरी घेतलं. आणि तेवढं बोलता क्षणी ते चोर तिथं आले. आल्यानंतर ते खाली जायला लागले, त्यांना रस्ता दिसत नव्हता, वरती यायला लागले का रस्ता दिसायचा. ते चोर स्वामीजींसमोर आले, त्यांनी कान पकडले आणि सांगितलं की आम्ही अपराधी आहोत, आम्ही या महिलांचे दागिने घेतले, सोनं चोरलं. ते त्या महिलांचं त्यांनी परत केलं. स्वामीजी इतके महान होते, त्यांनी तिथल्या सेवेकऱ्यांना बोलवलं, म्हणले एक काम करा, यांना भंडारगृहामध्ये न्या, यांना जेवू घाला, यांना नवीन कपडे द्या, आणि पुढं चालून जे चोरी करणारे गुंड लोक होते ते स्वामीजींचे अनुयायी भक्त बनले. अशा अनेक साक्षात्कार त्यांनी त्या ठिकाणी केले. बरोबर. एवढंच काय, जेव्हा ते मंदिर बांधायचं तर बाबा म्हणले आपल्याला मंदिर बांधायचं. बरेच लोक म्हणले बाबा तुम्ही येडे झाले काय, इथं माणसाला चालता येत नाही, तुम्ही मंदिर बांधायचं म्हणताय. बाबा म्हणले भाऊ, अरे पूर्वजन्मामध्ये मागच्या जन्मात हे मंदिर मीच बांधलेलं आहे. लोकांना काय पुरावा आहे तुमच्याकडे? म्हणा आहे पुरावा. तर सगळ्या गावात ती दवंडी झाली का बाबा म्हणून दावा केला का मागच्या जन्मात मंदिर बांधलंय. सगळं गाव जमलं तिथं आणि आठ ठेवली, तुम्ही हे मंदिर बांधलंय हे जर सिद्ध केलं नाही तर आम्ही तुमच्या गळ्यामध्ये चपलाचा हार घालू आणि सगळ्या गावामध्ये तुमची काय काढू, धिंड काढू, तुमची धिंड काढू. तर स्वामीजी बोलले ठीक आहे. मुहूर्तावरती आले आणि स्वामीजींनी एका ठिकाणी खोदायला लावलं. 5-6 फूट खड्डा पूर्ण पक्का खोदला आणि खोदल्यानंतर तिथं जुनं जे पूर्वजन्मात मंदिरं बांधतांचे जे करणी, हातोडा, थापी हे जे साहित्य होतं हे साहित्य तिथं भेटलं. ते भेटलं तर ज्यावेळी ते पाहिलं होते, ज्यानं चपलाचा हार घालण्याचा दावा केला होता, त्याच लोकांनी मग त्यांच्यावरती एक भजन रचलं, पूर्वजन्मीच्या सांगती खुना, करणी हातोडा काढीला जुना. अशा पद्धतीनं त्या काळात त्या लोकांनी भजन रचलं. असे इतके दिवस. आता जनार्दन स्वामींनी शांतिगिरी महाराजांना दृष्टी दिली. बरोबर. हा इतका मोठा साक्षात्कार आहे. आणि तेच शांतिगिरी महाराज आज त्यांच्या गादीचे उत्तराधिकारी म्हणून कार्य करताय. त्यांनी साक्षात्कार केले, चमत्कार केलं नाही. त्यांनी अंधश्रद्धेला कधीच थारा दिला नाही. बरोबर आहे. त्यांनी कधीच कोणाच्या घरी जाऊन धरबंधन करणं हे उद्योग केले नाही. कधी त्यांनी लोकांच्या मनामध्ये भीती घातली नाही. आज परिस्थिती अशी,
तुम्ही लोकांच्या मनामध्ये भीती घातली तर लोक तुमच्या समोर काही करायला तयार आहे. बरोबर आहे. त्यांनी लोकांची भीती दूर करण्याचं काम केलं. म्हणजे आज इतकी अंधश्रद्धा आहे का जर भीती घातली तर लोक अनेक प्रकारचं ते धरबंधन वगैरे असे प्रकार करतात. स्वामीजींनी हे कधीच केलं नाही. त्यांनी साधं सोपं नारळ भस्म दिलं आणि आज त्या गादीची ताकद अशी आहे. जनार्दन स्वामींनी तर साक्षात्कार केलेच, पण त्यांचे उत्तराधिकारी जगद्गुरु शांतिगिरीचे महाराज त्यांच्या स्वरूपामध्ये त्या गादीवरती विराजमान आहे. तर त्यांनी सुद्धा भक्तांना नारळ भस्म दिल्यानंतर लाखो लोकांच्या इच्छा पूर्ण झाल्या, लाखो लोकांच्या मनोकामना पूर्ण झाल्या. मग याच्यामध्ये एक प्रश्न असा येऊ शकतो का हो, जर जनार्दन स्वामी एवढे सिद्ध होते, तुम्ही म्हणता लोकांच्या अशी समस्या दूर केल्या, असं केलं, मग त्यांना शुगर कशी झाली, ते अपंग कसे काय होते? साहजिक प्रश्न पडू शकतो. तर धर्मशास्त्र सांगतं जो सिद्ध महापुरुष असतो, जो तपस्वी संत असतो, तो स्वतःची शक्ती सामर्थ्य साधना स्वतःसाठी कधीच वापरत नाही. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्टविती परोपकारी. रामायणातले एक उदाहरण आहे. रामाच्या नावानं दगड तरले. कोणी दगड टाकले? हनुमंतानं आणि वानर सेनेने समुद्रामध्ये दगड टाकले. विचार करा, रामाच्या नावानं दगड तरले, पण रामाच्या हातून दगड तरला नाही. तसं सिद्ध महापुरुष स्वतःची शक्ती स्वतःच्या कार्यासाठी वापरत नाही, ते जगाच्या कल्याणासाठी वापरता. म्हणून आजही पण आमच्याकडे हजारो भक्त त्यांच्या समस्या घेऊन येतात स्वामीजींकडे. पौर्णिमेच्या दिवशी ओझर, नाशिकमध्ये ओझर मिगला आमचा आश्रम आहे, तिथं पौर्णिमेच्या दिवशी हजारो भक्त येतात. अमावस्येच्या दिवशी वेरूळला हजारो भक्त येतात. इतर दिवशी पण स्वामीजींची भेट घेऊन लोक समस्या सांगतात. असे कितीतरी परिवार आहे का जे स्वामीजींना विचारल्याशिवाय कोणतंच कार्य करत नाही. त्यांचा आशीर्वाद घेतात, कार्याला प्रारंभ करतात, त्यांना यश प्राप्त होतं. आणि पुण्यात पण आहे का आपला आश्रम? पुण्यामध्ये आमच्या आश्रमात बऱ्याच ठिकाणी. पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन सानिध्यात शिवनेरीच्या पायथ्याला गोद्रे म्हणून जुन्नर तालुक्यामध्ये, बरोबर आहे, तिथं आमचा आश्रम आहे. एक जोशी दादा म्हणून आहेत आमचे, सेल टॅक्स विभागामध्ये ऑफिसर होते. त्यांनी ती भूमी दान केली आणि तिथं गोद्रे तालुका जुन्नर, जिथून लेण्याद्रीचा गणपती सुद्धा जवळ आहे, तिथं सुंदर असा छोटासा आश्रम पुण्यामध्ये बनलाय. नक्कीच सगळ्यांना विनंती, आपण तिथं भेट देऊ शकता. बरोबर. राजांच्याही भूमीचं दर्शन होतं, बाबांच्याही आश्रमाचं होतं, गणरायांचंही दर्शन होतं. त्यानंतर आमचं मुख्य स्थान वेरूळ आहे. कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग जे 12वा आहे, आणि जिथं कैलास लेणी, जिचा इतिहास पहिला कळत झाला, नंतर पाया झाला. बरोबर आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं मूळ घराणं हे वेरूळचं आहे, वेरूळ भोसले घराणं. आजही पण त्यांच्या पूर्वजांच्या समाध्या तिथं आहेत. तिथं आमचं मूळ आश्रम आहे. त्यानंतर काशीमध्ये आहे, गंगेच्या काठावरती काशीमध्ये स्थान आहे. काशीमध्ये एक मात्र आश्रम आहे का जिथून 84 घाटांचं दर्शन होतं. बापरे. त्यानंतर पंढरपूरमध्ये सुद्धा आहे, पांडुरंगाच्या पुण्यभूमीमध्ये, त्र्यंबकेश्वर मध्ये आहेत. अशा अनेक ठिकाणी आश्रम आहे. त्याचबरोबर स्वामीजींनी गुरुकुल परंपरा चालू केली. आज 7 ठिकाणी आम्ही विद्यालय गुरुकुल चालवतो, ज्यामध्ये गरिबांचेही मुलंही आणि श्रीमंतांचेही मुलंही संस्काराच्या दृष्टिकोनात आजचे बालक उद्याचे राष्ट्रचालक म्हणून त्यांनी गुरुकुल परंपरा चालू केली. शैक्षणिक कार्य त्यांनी केलं. अंधश्रद्धेत सापडलेल्या समाजाला अंधश्रद्धेतनं बाहेर आणलं, गुरुकुल सुरू केलं. अशा अनेक कार्य ज्यांनी सुरू करून आश्रमाच्या माध्यमातून अनेक सेवांचे उपक्रम चालू केले. आज अन्नक्षेत्र चालतं, गोर गरीब हजारो महिलांना वस्त्रदान होतं. कोरोनाच्या काळामध्ये खूप मोठं सेवा कार्य संस्थांना केलं. नाशिक भागामध्ये द्राक्ष विक्री होत नव्हते, आम्ही लोकांचे द्राक्ष आश्रमात बोलवले आणि तिथून आम्ही थेट लोकांच्या घरांपर्यंत पोच करून हजारो शेतकऱ्यांना फायदा करून. अरे वा, खूप सुंदर कार्य. खूप म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये अनेक ठिकाणी आम्ही कोरोना सेंटर ओपन केले, ते 2. त्या माध्यमातून अनेकांचा जीव, कारण दुवा आणि दवा एकत्र आली तर आशीर्वाद मिळतोच. त्या दृष्टिकोनातून आम्ही कोरोनाच्या काळात वर्षभरामध्ये प्रधानमंत्री सहाय्यता निधी असेल, मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत असेल, तेही कार्य आम्ही केलं. अनेक मुलं, गरजू मुलं
त्यांना शिक्षण देण्याचं काम आपण करतोय, ज्यांची शिक्षण करण्याची परिस्थिती नाही. बरोबर. आणि एवढंच नाही, आम्ही समाजाला आव्हान केलंय का उदार अंतकरणानं तुम्ही एक एक मुलगा आम्हाला कायमचं दान करा. आम्ही मुलं दान घेतोय कायमस्वरूपीचे, रेकॉर्ड करू, आणि त्या मुलांना आम्ही धर्मशास्त्राचं सर्व शिक्षण देऊ. त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून सगळं धर्मशास्त्राचं शिक्षण देऊन भविष्यामधले चांगले साधक घडवण्याचं काम सुद्धा आम्ही करतोय. स्वामी विवेकानंद बोलले ते मला माझ्यासारखे 100 भेटले तर मी जगाला बदलून टाकाल. नक्कीच त्या स्वामी विवेकानंदांचं स्वप्न जगद्गुरु शांतिगिरी महाराजांच्या माध्यमातून पूर्ण करण्याकरता आम्ही प्रयत्न करतोय. म्हणून मी आपल्या माध्यमातून प्रेक्षकांना आव्हान करत, जर खरंच कुणाला जर भगवंतानं प्रेरणा दिली तर एक एक मुलगा आम्हाला दान करा. तुम्हाला 2 मुलं पाहिजे, तुम्ही 3 मुलांना जन्म द्या, 2 तुम्हाला ठेवा, 1 आम्हाला द्या. बापरे. आतापर्यंत आमच्याकडे 12 विद्यार्थी असे आले ज्यांचं सेंटर आम्ही काशी बनवलंय. काशीमध्ये त्यांना आम्ही संस्कृत, इंग्लिश, उपनिषद, गणित या सगळ्या गोष्टींचं शिक्षण देतोय. खूप सुंदर आहे. नवीन काहीतरी मला समजलं की म्हणजे संत आजकाल असेही कार्य करताय. महाराज, आता जर आपण विचार केला तर एक प्रोग्राम तुम्ही करताय मोठा, तर त्याच्यामध्ये अनुष्ठान बसणार आहे तिथं. तर अनुष्ठान म्हणजे काय असतं आणि त्याला कोण येऊ शकतं किंवा काय प्रकारे अनुष्ठान? जगद्गुरु जनार्दन स्वामीजींनी आपल्या सद्गुरूंच्या आदेशाने आणि भगवान शिवाच्या साक्षात्कारानंतर जेव्हा त्यांनी कार्य सुरू केलं तर त्यांनी बघितलं समाजाच्या उद्धाराकरता आपण काय करू शकतो. म्हणून जशी सृष्टी पंचमहाभूतांवर अवलंबून आहे, पंचमहाभूतांवर सृष्टी अवलंबून आहे, तसं त्यांनी 5 परंपरा सुरू केल्या. 5 परंपरा. त्यामध्ये सगळ्यात पहिली परंपरा सुरू केली त्यांनी श्रमदानाची. त्यांनी साध्या वाक्यात सांगितलं, जो करेल श्रमदान त्यास घडेल 4ही धाम. 4ही धामाची यात्रा करून जे पुण्य मिळतं ते पुण्य स्वामीजींनी श्रमदानामध्ये 1963-64 सांगितलं. बघा बर का, जनार्दन स्वामींनी पहिली परंपरा सुरू केली श्रमदान, दुसरी परंपरा सुरू केली अनुष्ठान, तिसरी परंपरा सुरू केली गुरुकुल, चौथी परंपरा सुरू केली गोसेवा आणि 5वी परंपरा सुरू केली कृषी व ऋषी सेवा. अशा 5 परंपरा त्यांनी सुरू केल्या आणि या 5 परंपरांच्या माध्यमातून समाजाचं उद्धार करण्याचं काम केलं. मी अतिशोक्ती म्हणून नाही, पण मी दाव्यानिशी सांगतो, या 5 परंपरांचं अनुकरण ज्या दिवशी या देशातला प्रत्येक जण करेल ना, त्या दिवशी खऱ्या अर्थानं भारत महासत्ता बनल. तुम्ही म्हणाल कसं काय? स्वामीजींनी श्रमदान 1964 सुरू केलं, 63-64 75 वर्षानंतर देशाला असा एक प्रधानमंत्री मिळाला का ज्यांनी श्रमेव जयतेचा नारा दिला. बरोबर. श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम केलं. आजही पण आमच्या आश्रमामध्ये हजारो लोक, आमच्या नाही म्हणता येणार, आपल्या आश्रमामध्ये सगळ्यांचा येतो. बरोबर. आमचे काही परिवार किंवा कुटुंब नाही, आमचं कार्य जनतेसाठी, चुकून तो शब्द. हजारो लोक आजही स्वामीजींच्या आश्रमात श्रमदानाला येतात, सेवेला येतात. आणि विशेषतः बघा, एवढं मोठं वैभव असताना आजही त्या गादीचे उत्तराधिकारी जगद्गुरु शांतिगिरीजी महाराज तुम्हाला श्रमदानाच्या ठिकाणी बसलेले दिसतील. जिथं श्रमदान चालू आहे, भक्त सेवा करताय, त्या आश्रमात तिथं बसलेले दिसतील. ज्या महात्म्याकडे 100पेक्षा जास्त आश्रम आहे, लाखो भक्त आहे, तो महात्मा एअर कंडिशन मध्ये बसून मस्त आशीर्वाद देऊ शकतो. पण नाही, गुरु महाराजांनी ज्या परंपरा सुरू केलेल्या आहेत त्या तत्वानं चालायचं. म्हणून ते आजही श्रमाच्या ठिकाणी तुम्हाला दिसतील. कधी या तुम्ही, कधीच असं ऐकायला भेटणार नाही का महाराज थकलेले ना आराम करताय झोपलेले. आज त्यांच्या एनर्जी पुढे आमच्यासारखे तरुण फिके पडतात. एवढी एनर्जी जगद्गुरु शांतिगिरी महाराजांकडे कार्य करताना आहे आणि ते स्वतः श्रमदान करून घेतात भक्तांकडनं. ही विशेषता आहे. बरोबर. दुसरी परंपरा आपण जे म्हणलो का अनुष्ठान बद्दल, ही दुसरी परंपरा त्यांनी सुरू केली. अनुष्ठान एका विशिष्ट पर्वकालावरती, विशिष्ट मुहूर्तावरती अनेक व्रतांचं पालन करून एखाद्या तीर्थक्षेत्रावरती, एखाद्या पवित्र भूमीमध्ये गुरु मंत्राचं नामस्मरण जप-तप करणं. पूर्वीच्या काळी हे अनुष्ठान, ज्याला तपश्चर्या आपण म्हणू शकतो, हे फक्त ऋषीमुनी करायचे.
पूर्वी फक्त ऋषीमुनी अनुष्ठान तपश्चर्या, सर्वसामान्य जीवाला अनुष्ठान काय माहिती नव्हतं. मग स्वामीजींनी विचार केला का लोकांना जर अनुष्ठान मला सांगितलं तर त्यांनी विचार केला यांना आध्यात्मिकही फायदा झाला पाहिजे आणि वैज्ञानिक शारीरिक फायदा सुद्धा झाला पाहिजे. म्हणून त्यांनी अनुष्ठान मेडिटेशनची परंपरा सुरू केली. बरं. सगळ्यात पहिलं अनुष्ठान त्यांनी 1964-65 जातेगावच्या डोंगरावर सुरू केलं. मिनिमम 5-6 लोक त्यावेळेस अनुष्ठानाकरता सुरुवातीला बसले आणि हे 7 दिवसाचं अनुष्ठान 8व्या दिवशी समाप्ती. एखादा जसा कोर्स राहतो, टाईप पिरियड राहतो, तसं एक 7 दिवस पूर्ण आणि 8व्या दिवशी त्याची समाप्ती असते. तर हजारो भक्त या अनुष्ठानामध्ये येतात आणि अनुष्ठान करतात. गुरुमंत्र स्वामीजी जोही गुरुमंत्र देतील त्या गुरुमंत्राचा ते जप करता, नामस्मरण करता. पण अनुष्ठान ही परंपरा ही तर प्राचीन फक्त ऋषी मुनींकरता होती. पूर्वी स्वामीजींनी सर्वसामान्य जनतेसाठी सुरू केलं. सर्व जप तप अनुष्ठान करती ऋषी मुनी. पण पुढे स्वामीजींनी जनता जनार्दनाला सुरू केलं. म्हणून आमचे गुरुजी स्वामी शांतिगिरीजी महाराज नेहमी सांगता, जप तप अनुष्ठान करती ऋषी मुनी जन. अनुष्ठान करताना मंत्र जाप केला जातो, तर त्याचं काय महत्व आहे? सर्वात महत्वाचं, मंत्र जप करत असताना मन एकाग्र होतं. मन एकाग्र होतं. मन बरं, आता जरी तुम्ही मी इथं बसतेलोय पण माझं 100% मन इथं लागलेलं असं नाही. बरोबर. मी एका मिनिटात अमेरिकेला जाऊन येऊ शकतो, काही क्षणात मी कुठं जाऊन येऊ शकतो. अनुष्ठानानं मन एकाग्र सगळ्यात महत्वाचं होतं. आणि अनुष्ठानामध्ये नियम आणि शिस्त ही सगळ्यात महत्वाची अनुष्ठानामध्ये त्या ठिकाणी असते. नियंत्रण महत्वाचं असतं तुमच्या शारीरिक याच्यावरती, तुमचे वासना असो अन्य गोष्ट याच्यावर नियंत्रण काबूत राहावं तुमच्या सर्व इंद्रियांवरती. आणि सगळी इंद्रिय एकत्र म्हणजे भगवंताच्या भक्ती मार्गाला लावणं सगळी इंद्रियांना. तर त्यामध्ये जप केल्यानं मन एकाग्र होतं आणि मन एकाग्र झाल्यानं एक कोणत्याही गोष्टीचं एक सूत्र ठरलेलं राहतं. बरोबर. साधारण 7 दिवस फक्त तुम्ही जपाला बसते फक्त झोपच काढली होत नाही. 7 दिवसामध्ये कमीत कमी 1.25 लाख मंत्राचा जप झाला पाहिजे, कमीत कमी 1.25 लाख. मग त्याचं गणित काय, एक माळ 108 मण्यांची असते, 108 मण्यांची माळ असते. तर कमीत कमी पर डे साधारण 200 माळांचा जरी जप केला तर तुमचा 7 दिवसामध्ये 1.25 लाखापेक्षा जास्त जप होतो. आणि या 7 दिवसाच्या अनुष्ठानामध्ये माणूस अनेक नियमांचं पालन करतो, अनेक व्रतांचं पालन करतो. ब्रह्मचार्य असल, फलहार असल, मौन असल, अशा अनेक नियमांचं पालन करून तो गुरुमंत्राचा जप करतो. आणि त्यामुळे मन एकाग्र होतं. शाळेतले जे विद्यार्थी असतील त्यांनी सुद्धा अनुष्ठान केलं पाहिजे, बुद्धीला चालना मिळते. बरोबर आहे. मुलांनी अनुष्ठान करावं बुद्धीला चालना मिळण्याकरता, स्मरण शक्ती वाढण्याकरता. स्मरण अनुष्ठान एक प्रकारचं मी नेहमी सांगतो, जसं ऊसाचा कारखाना असतो, साखर कारखाना, इकडून ऊस टाकावा आणि तिकडून काय बघावी, साखर बघावी. अगदी त्याप्रमाणे अनुष्ठानाला येताना माणूस कसाही येऊ द्या, तो सज्जन येऊ द्या नाही तर नास्तिक येऊ द्या, त्याला 7 दिवसानंतर एक वेगळी आध्यात्मिक अनुभूती येणार म्हणजे येणार. बापरे. त्यांना एक साधना त्याच्याकडनं घडते. बिघडलेला माणूस सुधरू शकतो का? बिघडलेला 100%. आज तुम्ही जर प्रोग्राम मध्ये बघितलं, अनेक लोक 24 तास व्यसनाचारी असायचे. बरोबर. त्यांचे व्यसन सुटले, त्यांचे परिवार सुखाचे झाले. आज लाखो लोकांना व्यसन मुक्त करण्याचं काम जगद्गुरु जनार्दन स्वामींच्या आशीर्वादानं जगद्गुरु शांतिगिरी महाराजांनी केलं. आणि जे तुम्ही प्रत्यक्षात बघू शकता. मी तर आपल्याला निमंत्रण दिलं, मी नक्की प्रयत्न करणार आहे. कानानं ऐकण्यापेक्षा प्रत्यक्ष डोळ्यानं बघा. बरोबर आहे. शेवटी कानाचा डोळ्याचा अंतर आहे. खरंय. मी स्तुती नाही, जे वास्तव आहेत. मी तमाम प्रेक्षकांना सुद्धा विनंती करल, तुम्ही प्रत्यक्ष या, बघा अनुष्ठान ही काय परंपरा आहे. आणि पूर्वी ऋषी मुनींनी अनुष्ठान केले. अहो हे तर जाऊ द्या, आपण सर्वसामान्य अनुष्ठान करतोय. मी अगोदरही अभिनंदन केलं नाही, आताही सांगतो, देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सुद्धा केदारनाथला जाऊन अनुष्ठान केलं.
केलं होतं. जी परंपरा जनार्दन स्वामींनी 1963-64 दिली आहे. बरोबर आहे. का 7 दिवसाचं मेडिटेशन करा, अनुष्ठान करा, आणि म्हणून एकांत मन एकाग्र होतं जपानं, आणि देवाच्या नावाची, गुरुमंत्राची किंमत कोणी सांगू शकत नाही. खरंय महाराज. अनुष्ठान केल्याने पाप कर्माचा नाश होतो, म्हणजे जे तुम्ही आता सांगितलं त्याच्यावरून मला कळालं. कारण ते एखादा व्यक्ती जेव्हा व्यसन करतो तर त्याचे इंद्रिय त्याला ते करायला भाग पाडतात, बरोबर, म्हणून तो ते व्यसन करतो. 100% हे आपली म्हणणे सत्यता आहे. आमचे जगद्गुरु जनार्दन स्वामीजी, आमच्या गुरुजींचे गुरुजी म्हणजे स्वामी शांतिगिरी महाराजांचे जनार्दन स्वामीजींचं एक जुनं प्रवचन आहे. ते असं प्रवचनात म्हणले का जोही व्यक्ती अनुष्ठान करल त्याला अनुष्ठानाला बसण्याच्या अगोदर त्यानं जे पाप केलेलं असेल त्या पापातलं अर्ध पाप बाबांना घ्यावा लागेल. म्हणजे थोडक्यात जे गादीवरती बसलेले त्यांना, मी अनुष्ठानाला गेलो तर मला अनुष्ठानाला बसण्याच्याच अगोदर माझं अर्ध पाप कोणी घेतलं? स्वामीजींनी घेऊन टाकलं. सांगा मला, एवढं कोण देऊ शकतो? बँकेमध्ये ठेवली तरी एवढं तुम्हाला व्याज भेटत नाही. स्वामीजी डायरेक्टली सांगतं की तुम्ही केलेल्या पापातला अर्ध पाप मी घे, त्यावेळेस तुम्ही अनुष्ठानाला बसण्याचे काय ठराल? लायक ठराल. आणि नक्कीच तुम्ही अनुष्ठानात काय करता? नामस्मरण करता, गुरुमंत्राचा जप करता. इथून समजा वेरूळ पर्यंत, छत्रपती संभाजीनगर पर्यंत गवताचा गंज आहे आणि पेटून द्यायचा आहे. किती काड्याच्या पेट्या लागतील? एक काडी काफी ना, सफिशियंट आहे. बस इथून पेटलं तिथपर्यंत आग लागल. तसं आतापर्यंत देवाच्या नावाची किंमत सांगणारा जन्माला आलेला नाही, किती महापापी असू द्या, ज्याच्या मुखात देवाचं नाव आलं तर त्या पापाचा नाश होणार. याला शास्त्र आधार आहे ना. ज्यांनी राम जन्माला येण्याच्या अगोदर वाल्मिकी रामायण लिहिलं ते वाल्ल्या कोळी आपण म्हणायचो, ते इतके प्रचंड पापी होते. येणाऱ्या प्रत्येकाला ते मारायचे, आणि एक व्यक्ती मारला का एक दगड रांजणामध्ये टाकायचे. असे म्हणतात त्यांनी 7 रांजण भरले, ते एक खडा टाकायचे. एक व्यक्तीला मारला, किती रांजण? 7 रांजण. संतांचं तिथून चालले, ते संतांनी बघितलं आणि संतांनी विचारलं का तू जे पाप कर्म करतोय, प्रत्येकाला मारतोय, लुटतोय, तर या कर्मामध्ये तुझ्या घरचे सहभागी आहेत का? ते घरी विचारायला गेले. मुलाबाळांनी सांगितलं तुमचं कर्तव्य आम्हाला जगवणं. बरोबर आहे. तुम्ही केलेल्या पाप कर्मामध्ये आम्ही सहभागी नाही. त्यांचे डोळे उघडले. संतांना विनंती केली नारद मुनींना का महाराज मला आदेश करा, मी काय करू? त्यांनी सांगितलं रामनामाचा जप करा. वाल्ल्या कोळ्यांच्या मुखामध्ये राम शब्द येत नव्हता, ते मरा मरा म्हणायचे. उलट राम सुद्धा येत नव्हतं. काय म्हणायचे? मरा. असं करता करता राम राम घ्यायला लागलं, आणि एवढं अनुष्ठान झालं, एवढी साधना झाली का ज्यांनी राम जन्माला येण्याच्या अगोदर रामायण लिहून ठेवलं. बरोबर. आणि जसं त्यांनी लिहिलं तसं प्रभू रामचंद्रांना करावा लागला. हा इतिहास आहे, हे शास्त्र आहे. म्हणून अनुष्ठान परंपरा ही खूप महान परंपरा आहे. कोणी करू शकतं. याला ना वयाची आट आहे ना कशाची आट आहे. अगदी 11 वर्षाच्या मुलापासून तर वयोवृद्धापर्यंत अनुष्ठान केल्याने ऍक्सिडेंट होत नाही असं ऐकलंय मी. हे खरं आहे का? हे बघा, तुम्ही कोणतंही काम करताना, जसं तुम्हाला एखादं शुभ काम करायचं आहे तर तुम्ही पहिली गणपतीची पूजा करता. का करता? माझ्यामध्ये विघ्न संकट टळलं पाहिजे, येऊ नये. किंवा कोणताही शुभारंभ करताना तुम्ही देवाचं दर्शन घेतात, भगवंताला प्रार्थना करता. नक्कीच तुम्ही कोणतंही शुभ कार्य करताना तुम्ही विधी करा, अनुष्ठान करा, रोज आई वडिलांचं दर्शन करा. आडी अडचणी येणार नाही, विघ्न संकट येणार नाही. बरोबर. तुम्ही प्रार्थना केली, शेवटी पेरलं तरच उगवतं. महाराज, असं म्हटलं जातं की याच्या काळी बाधा एक असते. तर जे लोक अनुष्ठान करतात, तर अनुष्ठान केल्यानंतर त्यांच्यावर जे असं म्हटलं तर ब्लॅक मॅजिक झालंय किंवा जादू टोना असे शब्द आहे, तर हे दूर जातात का या गोष्टी? 100%. जर दैवी मंत्र आहे तर आघोरी मंत्र सुद्धा आहे. देव आहे तर दानव सुद्धा आहे. मग आपल्याला देवाची भक्ती जर आपण केली, अनुष्ठान केलं, अनुष्ठान केल्यानंतर स्वामीजी आम्हाला असे कड देतात. अनुष्ठान झाल्यानंतर ही कड घालण्याचा अधिकार असतो. हे तांब्याचंही असतं, पंचधातूचंही आहे. बरोबर. हे कड देतात आणि याच्यावर एक मंत्र आहे, ओम जनार्दनाय
नमा या महामंत्राचा जप आहे. या अनुष्ठानानंतर आम्हाला देतात. या अनुष्ठानाची ताकद इतकी, हे कडं इतकं महत्वाचं आहे. जसं शेतकरी विहीर खोदतो पाण्याची, आणि ते विहिरीमध्ये ढासळू नये, माती पडू नये म्हणून तो सिमेंटचं कडं टाकतो. बरोबर आहे. काय टाकतो? कडं, सिमेंटचं कडं. बरोबर. इथं एवढी प्रचंड मोठी इमारत आहे, पण हिच्या संरक्षणाकरता काय? कंपाऊंड आहे. अगदी त्याप्रमाणे आपलं जीवन सुद्धा एक विहीर आहे, आणि हे ढासळू नये याच्याकरता स्वामीजी अनुष्ठान झाल्यानंतर हे कडं देतात. आणि दैवी मंत्रांची इतकी ताकद आहे, जर अघोरी मंत्रांची उपासना केल्यावर जर कोणावर जादू टोना काळी बाधा वगैरे जर होत असेल, तर दैवी मंत्राची साधना 1.25 लाखाचा जप अनुष्ठान केल्यानंतर तुम्ही परिपक्व बनताच ना. बरोबर. तुमच्यावरती कुठलाही अघोरी विद्येचा प्रयोग चालणार नाही, कुठले तांत्रिक मांत्रिक मंत्र तुमच्यावर चालणार नाही. स्वामीजींनी एकदम सिद्ध परंपरा, शाश्वत भक्ती लोकांना दिली. लोकांना नामस्मरण करायला लावलं. नामस्मरणापुढे पाप शिल्लक राहू शकत नाही. नामस्मरणामुळे तुमच्यावरती अघोरी विद्येचे प्रयोग चालू शकत नाही. म्हणून कोणत्याही वयोगटातल्या व्यक्तींना अनुष्ठान प्रत्येकाला फायदा आहे. लहान मुलांनी, शाळेतल्या मुलांनी का करावं? तर स्मरणशक्ती वाढावी म्हणून करावं. तरुणांनी का अनुष्ठान करावं? आज प्रत्येक तरुणाचं स्वप्न काय हो? चांगली नोकरी आणि चांगली छोकरी. बरोबर. पैसा मिळावा, चांगली बायको मिळावी, हेच स्वप्न राहील. ज्याला वाटतं चांगली नोकरी मिळावी, चांगली छोकरी मिळावी, त्यांना अनुष्ठान करावं. ज्या मुलीला वाटतं चांगला पती मिळावा, चांगली नोकरी, तिने अनुष्ठान करावं. ज्या मुलींना वाटतं शाळेत स्मरणशक्ती वाढावी, त्यांनी अनुष्ठान करावं. मग वयोवृद्ध म्हणतील आम्ही का अनुष्ठान करायचं? तुम्ही याचसाठी करायचं. याचसाठी केलं आता शेवटचा दिन गोड व्हावा, शेवटचं आयुष्य सुखाचं, आनंदाचं, समाधानाचं जावं, याच्याकरता अनुष्ठान करावं. म्हणून अनुष्ठानाला वयाची आट नाही. कोणी अनुष्ठान करा, कोणी करा. आणि त्याचे नियमही काही नाही, एकच नियम आहे फक्त, व्यसन मुक्त आणि शाकाहार, बस एवढंच. म्हणजे जो व्यक्ती तुमच्याकडे येतोय त्याने तो व्यसन करणारा नको पाहिजे आणि शाकाहारी पाहिजे. व्यसनाधीन जरी आला तर त्यानं अनुष्ठान केल्यानंतर व्यसन सोडावा. ही अटका ठेवली. या देशामध्ये जेवढे लोक ऍक्सिडेंटमध्ये मरत नाही, जेवढे लोक युद्धात मरत नाही, तेवढे लोक या देशामध्ये व्यसन करून मरत आहे. बरोबर. तुम्ही तंबाखू खाणार, तुम्ही अन्य प्रकारचा गुटखा खाणार, कॅन्सर होतो, त्या पुडीवर लिहिलेलं आहे. बरोबर आहे. तुम्ही दारू पिणार, तुम्ही एखाद्या दारू पिणाऱ्या व्यक्तीला भेटा किंवा त्याला विचारा, त्याची मुलगी जर लग्नाला आली ना, त्याला सुद्धा वाटतं माझ्या मुलीला बिगर व्यसनी मुलगा पाहिजे. बरोबर आहे. दारू पिणाऱ्याला सुद्धा वाटतं. मग अनुष्ठानाचा एकच नियम स्वामीजींनी सांगितला का व्यसन मुक्त जीवन सगळ्यांनी जगा, व्यसन करू नका. आणि दुसरं काय? शाकाहार. शाकाहार का सांगितला हो? आपली संस्कृती सांगते का तुम्ही गाढवामध्ये सुद्धा देव बघा, झाडांमध्ये देव बघा, प्राण्यांमध्ये देव बघा. हे आपल्या संस्कृतीने शिकवलं ना. बरोबर आहे. संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांनी काशीचं गंगेचं तीर्थ गाढवाला पाजलं. बरोबर. तो मरण्याच्या स्थितीत होता. तर संत ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मुखी वेद बोलवले. बरोबर. हा इतिहास आहे. आणि मग तुम्ही त्या प्राण्यांना मारून त्यांचं मांस खाना. म्हणून व्यसन मुक्त आणि शाकाहार हा अनुष्ठानाचा महत्वाचा नियम स्वामीजींनी सांगितला. मग जो व्यसनमुक्त शाकाहारी तो म्हणशील मी तो ऑलरेडी व्यसनमुक्त शाकाहारी, मला अनुष्ठान करायची काय गरज आहे? तर गरज याच करताय, माणूस संगतीनं बिघडू शकतो. संगत आणि पंगत ज्याला कळली त्याच्या जीवनाचा उद्धार आहे. म्हणून अनुष्ठान हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणून अनुष्ठान कोणी करू शकतं. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्यानं अनुष्ठान केलं त्यानंही व्यसनमुक्त शाकाहारी राहावं, आणि ज्याची होण्याची तयारी त्यानंही यावं. आणि माणूस एकदा प्रवाहात आल्यास नंतर संगतीचा परिणाम, जसं तुम्ही बोलले, परिणाम होतो आणि संगतीनं तो हा नियम नक्कीच फॉलो करतो. बरोबर आहे. हे लक्षात घ्या. तुम्ही जशा संगतीत राहणार तसं तुम्ही गाठणार. ही जी अनुष्ठानाची परंपरा आहे ती बाकी ठिकाणी महाराष्ट्रात आपल्याला का दिसत नाही? प्रत्येक संप्रदाय, प्रत्येक परंपरा एका त्यांच्या विशिष्ट तत्वांवरती काम करतात. प्रत्येकाचे वेगवेगळे साधना असतील, वेगवेगळं ध्यान असेल, वेगवेगळ्या माध्यमातून ते करताय. स्वामीजींना वाटलं का नाही, अनुष्ठान मेडिटेशन ही काळाची गरज आहे, म्हणून त्यांनी ही परंपरा सुरू केली. बरोबर. पण आता अनेक आश्रमांमध्ये सुद्धा अनुष्ठान भविष्यात सुरू होईल. बरोबर, अनेक मठांमध्ये. पण
महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये प्रापंचिक सर्वसामान्य व्यक्तीला अनुष्ठानाची परंपरा सुरू करणारे संत जर कोण आहे तर ते जगद्गुरु जनार्दन स्वामी आणि जगद्गुरु शांतिगिरीजी महाराज. बरोबर आहे. बरोबर आहे. जनार्दन स्वामी असताना जे शेवटचं त्यांचं शरीर असताना शेवटचं जे अनुष्ठान झालं त्याला 2,500 ते 3,000 लोक बसते. ते आज एका टायमाला हजारो लाखो लोक अनुष्ठानाला बसतात एका वेळेस. बापरे. आता डिसेंबरमध्ये जो प्रोग्राम आहे, आम्ही वर्षभरामध्ये अनुष्ठानाचे 12 ते 13 प्रोग्राम करतो. आता नोव्हेंबर एंडिंगला आणि डिसेंबर सुरुवातीला 25 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर आम्ही जनार्दन स्वामीजींची 36वी पुण्यतिथी करतोय. बरोबर आहे. आणि त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आम्ही ओम जगद्गुरु जनशांती धर्म सोहळा या नावानं कार्यक्रम करतोय. त्यामध्ये अनुष्ठान आम्ही ठेवलेले. हजारो लोक एका वेळेस अनुष्ठान करतील. आणि फक्त पुरुषच नाही, महिला सुद्धा अनुष्ठान करतील. काही लोक म्हणतील महिलांनी अनुष्ठान करावं, याला शास्त्र विधान आहे. अंजनी मातेनं हजारो वर्षाचं अनुष्ठान केलं आणि त्या अनुष्ठानाच्या प्रभावानं अंजनी मातेच्या पोटी शक्तीचं, युक्तीचं, भक्तीचं प्रतीक हनुमंतरायानं जन्म घ्यावा लागला. अशा कितीतरी साध्वी आहे, कितीतरी महिला आहे ज्यांनी अनुष्ठान केल्याचं शास्त्रामध्ये प्रमाण नमूद आहे. बरोबर. हा. आणि त्यामुळे आज कार्यक्रमामध्ये हजारो माता भगिनी सुद्धा अनुष्ठान करतात एका वेळेस. हजारो. आमच्या जनार्दन स्वामींच्या ज्या मातोश्री म्हारस्सा माता, त्यांचा पुण्यतिथीचा उत्सव जगद्गुरु शांतिगिरी महाराजांनी सुरू केला. आणि त्या कार्यक्रमात फक्त महिलांकरता अनुष्ठान असतं. फक्त कार्यक्रमाचं नियोजन आहे महिला करणार, अनुष्ठानाला महिलाच बसतात. आता नोव्हेंबरला जो 25 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर कार्यक्रम आहे, यामध्ये पुरुषांकरताय पण महिलांकरताय पण अनुष्ठान आहे, सगळ्यांकरताय. आणि अनुष्ठानामध्ये सगळ्यात एक महत्वाचा नियम असतो मौन व्रत. बापरे. 7 दिवस सगळ्यांना मौन असतं. कोणीच कोणाशी बोलत, कोणीच कोणाशी नाही. 7 दिवस सगळ्यांना मौन का तर स्वामीजी सांगता मौनश्च सर्व साधनम. मौनानं तुमची साधना साध्य होणार आहे. हे अनुष्ठानाचं 7 दिवसाचं मौन हे ठीक आहे, आपल्याला विशेष वाटेल, पण अजून एक विशेषता मी सांगतो. ही विशेषता नाही, महाविशेषता आहे. जे आमचे विद्यमान उत्तराधिकारी गादीवरती आहेत जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराज, ज्यांनी आमच्यासारख्या हजारो लाखो तरुणांना हा मार्ग दाखवला, त्यांनी 9 वर्ष मौन पकडलं. 9 वर्ष मौन व्रतामध्ये होते. 9 वर्ष ते बोलले नाही. 9 वर्ष मौनच सर्व. त्यांनी स्वतः 9 वर्ष मौन धरलं. आणि अनुष्ठानात सुद्धा 7 दिवसाचं मौन असतं. 7 दिवस सगळेजण मौन धरणार. 8व्या दिवशी त्यांच्या मौनाची समाप्ती होणार. आणि मौन आज जेवढं शेतात काम करून माणसाची एनर्जी वाया जात नाही ना, तेवढी बोलल्यानं जाते. बोलल्याने जास्त एनर्जी. वैज्ञानिक फायदा सुद्धा आहे. बोलल्यानं सगळ्यात जास्त एनर्जी खर्च होते. आणि 7 दिवसाचं जेव्हा अनुष्ठान होतं त्याच्यामध्ये जे मौन असतं, तुम्हाला एक एनर्जी प्राप्त होते. खरंय. 7 दिवसाच्या अनुष्ठानमध्ये. अनुष्ठान हे धार्मिक जरी असलं पण याला वैज्ञानिक सुद्धा रिझन आहे. महाराज, मलाच वाटायला लागलं की मी केलं पाहिजे ते अनुष्ठान. म्हणजे इतकं म्हणजे इन्स्पायरिंग वाटतंय ते ऐकताना. तुम्ही नक्की अनुभव घ्या. नक्की. शेवटी अध्यात्म अनुभवायचं क्षेत्र. खरंय. अनुभव जावे त्याच्या वंशात, पाण्यामधला मासा झोप घेतो काहीसा, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. बरोबर. हे प्रमाणे. तर तुम्ही ते प्रत्यक्ष जेव्हा अनुभूती घ्याल ना, तर मला विश्वास आहे तुम्ही लाखो लोकांना आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून याला प्रेरित कराल. बरोबर. पण जेव्हा प्रेरित कराल जेव्हा स्वतः ते अनुभव घेईल. बरोबर. तुमचं पण होत असेल 7-8 दिवस. हो, मी स्वतः अनुष्ठान केलेले. आणि स्वामीजी आमच्याकडनं दरवर्षी एक अनुष्ठान करून घेतात. दरवर्षी. कारण एक अनुष्ठान केल्याने आणि याचे फायदे खूप आहे ना. शरीर शुद्धी होते. म्हणजे विशेषतः ही आहे, काही लोक 7 दिवस फक्त हवेवर अनुष्ठान करतात. फक्त हवेवर, पाणी सुद्धा घ्यायचं नाही. असेही लोक येतात. असे काही लोक आहे. आता 25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबरच्या दरम्यान तुम्हाला शेकडो लोक बघायला मिळतील का जे फक्त हवेवर अनुष्ठान करणार. काही लोक फक्त जल घेऊन अनुष्ठान करतात, फक्त पाणी. काही लोक फक्त दुधावरती अनुष्ठान करतात.
काही लोक फक्त फळांवरती अनुष्ठान करतात आणि बाकी लोक 7 दिवस जे उपवासाला चालतं ती सगळी व्यवस्था असते फराळावरती अनुष्ठान करतात. ती सगळी व्यवस्था तिथं भक्तांच्या, योगदात्यांच्या, दानशूरांच्या माध्यमातून केलं. हो. आपण याच्याबद्दल बोललोच, अनुष्ठानबद्दल, तर याची काही फी असेल का जर कुणाला यायचं असेल तर? आम्ही आता 25 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर स्वामीजींच्या पुण्यतिथीमध्ये जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, यामध्ये फक्त रजिस्ट्रेशन देणगी 111 रुपये ठेवलेली. बस तेवढंच, फक्त 111. बस 7 दिवस 7 दिवस त्यांची राहण्याची व्यवस्था मंडपमध्ये असेल. हो, मंडपमध्ये व्यवस्था असेल त्यांची राहण्याची. काही लोक जे असतील त्यांना तिथं काहींना बसण्याचा प्रॉब्लेम असतो, अशा ठराविक लोकांची रूममध्ये व्यवस्था केल्या जाईल. का त्यांना मांडी घालून बसणं शक्य नसेल जपाला, तर त्यांना खुर्चीची व्यवस्था केल्या जाईल. बरोबर. पण आसनामध्ये बसून व्यवस्थित जप केलं त्याचं विशेष. बरोबर. आणि 111 रुपये फक्त रजिस्ट्रेशन देणगी आहे. तेवढंच आहे, बस फक्त 111. फराळाचं वगैरे पण तुम्ही द्याल? सगळं सेवेत नाही. हे बघा, आम्ही पैसे कमावण्याकरता मठ नाही, पैसा कसा सत्कारणी लावावा हे शिकवण्याकरता मठ आहे. बरोबर. मी सांगितलं ना, आज संस्थांकडे शेकडो एकर जमीन आहे, गाड्या आहे, गुरुकुल आहे, पण जे गादीवरती आहे ते त्याचा उपभोग घेत नाही. आजही स्वामी शांतिगिरीजी महाराज पोत्यावरती झोपत्या, पोतं पांघरता. आजही ते फक्त फलारावरती जीवन जगता. आजही ते शेणामातीच्या कुटियात राहत्या. बरोबर आहे. शेणामातीच्या कुटियामध्ये राहता. त्यामुळे ही संस्था पैसे कमवण्यासाठी नाही, पैसा कसा खर्च करावा आणि जनतेचा उद्धार कसा. आम्हाला जर त्या कार्यक्रमातनं हजारो लोक व्यसनमुक्त झाले, शाकाहारी झाले, त्यांचे परिवार जर घडले, तर हेच मोठं समाधान आहे आम्हाला. बरोबर. त्यामुळे 7 दिवस कोणी पण 111 रुपयांमध्ये तुम्हाला, आणि काही व्याख्यान वगैरे पण असतात का त्याच्यात लोकांना? 7 दिवस कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या विषयांवरती मार्गदर्शन होतं. संस्कार असेल, संस्कृती असेल, महिला सक्षमीकरण असेल, सेंद्रिय शेती कशी करावी या विषयी असेल, गोपालन कसं करावं, बरोबर, नोकरी बिझनेस करताना किती प्रामाणिकपणानं करावा, सत्य बोलावं, अशा वेगवेगळ्या विषयांवरती माणसांना व्याख्यानं त्या ठिकाणी अनेक वक्त्यांच्या आयोजित केल्या जात्या. आणि पूज्य जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांचं नित्य दर्शन, त्यांची रोज नित्यनेमानं विधी, बरोबर, जी विधी स्वामी तयार केली. जनार्दन स्वामीजींनी काय केलं, जसं दुधापासनं दही बनतं, दह्यातनं लोणी बनतं, लोण्यातनं तूप काढवल्या जातं, तसं स्वामीजींनी सगळ्या ग्रंथांचा अभ्यास करून त्यामधनं एक सार काढला. जसं लोण्यातनं तूप काढता तसं त्यांनी सार काढून 15 मिनिटाची विधी दिली, ज्याचं 5 वाजता पठण होतं. ते विधीचा पाठ स्वामी जगद्गुरु शांतिगिरी महाराजांच्या उपस्थितीत होतो. त्यांचं दर्शन, त्यांचं मार्गदर्शन, बाहेरच्या अनेक वक्त्यांचं मार्गदर्शन 7 दिवसामध्ये त्यांना प्राप्त होतं. आणि पूर्ण पहाटे 4 वाजेपासून तर सायंकाळी 10 वाजेपर्यंत मिनिट टू मिनिट शेड्यूल तुम्हाला दिल्या जातं. का या टायमाला तुम्हाला फलार करायचंय, या टायमाला स्नान करायचंय, या टायमाला जप करायचंय, या टायमाला तुम्हाला विधी करायची आहे, असं पूर्ण दैनंदिन रूपरेषा त्यांना दिल्या जाते. आणि त्या रूपरेषेप्रमाणे सगळे भक्त ते फॉलो करतात. महाराज, यज्ञ म्हणजे काय असतो? खरंच हवन असतात, यज्ञ केले जातात, तर ते म्हणजे काय, त्याचं काय महत्व आहे? पूज्य जगद्गुरु जनार्दन स्वामीजींनी जशा 5 परंपरा सुरू केल्या, तसं त्यांनी यज्ञ कर्माला, अग्निदेवतेच्या सेवेला विशेष महत्व दिलं. यज्ञाची परंपरा प्राचीन परंपरा आहे. वेदांनी यज्ञ सांगितलेला आहे. बरोबर आहे. 4 वेदांनी यज्ञाचा महिमा सांगितलेला आहे. आणि यज्ञाचे विधान असतात. जसं गणित सोडवताना एक सूत्र असतं, त्या सूत्राच्या आधारे आपण गणित सोडवतो, तसं शास्त्रानं प्रत्येक यज्ञाला विधान सांगितलं. आणि त्या विधानाला अनुसरून मोठमोठे यज्ञ अनेक ठिकाणी होता. काही वैयक्तिक पारिवारिक यज्ञ होत्या, जसं घराच्या वास्तू शांतीनिमित्त तुम्ही यज्ञ करतो घरामध्ये. बरोबर. कोणी नवरात्र उत्सवामध्ये 3 तासाचा हवन करता. पण राष्ट्र कल्याणाकरता, जगत कल्याणाकरता, जनता जनार्दनाच्या उद्धाराकरता मोठमोठ्या यज्ञांचं आयोजन होतं. आणि पूज्य जगद्गुरु जनार्दन स्वामींच्या आशीर्वादानं, पूज्य जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराजांच्या अथक परिश्रमातनं 1 कुंडापासून तर 1008 कुंडांपर्यंत आतापर्यंत स्वामीजींनी यत्न केलेले. त्या कुंडांवरती, ते कुंड म्हणजे काय असतं, भगवंताचं मुख असतं. बरोबर आहे. आणि त्यामध्ये आपण जे हवन करतो
तर त्या हवनाच्या माध्यमातून भगवंत देवता संतुष्ट होता. आणि ज्यावेळी देवता संतुष्ट होता तर ते आपल्याला आशीर्वाद देता. म्हणून यज्ञाच्या परंपरेला सुद्धा स्वामीजींनी खूप महत्व दिलं. आज आपल्या प्रत्येक अनुष्ठानामध्ये कुठे एक कुंडाचा यज्ञ होतो, कुठं पंचकुंडात्मक रुद्र स्वाहाकार होतो. अशा त्या विधानानुसार यज्ञ होता. जसं आता स्वामीजींच्या पुण्यतिथीला जो वेरूळला कार्यक्रम होतोय त्यामध्ये आम्ही 751 कुंडाचा यज्ञ करतो. बापरे, 751 म्हणजे अनुष्ठान पण असेल आणि यज्ञ पण असेल. ओके, अनुष्ठानवाले लोकही तो यज्ञ बघू शकतात. हो, यज्ञ. आणि हजारो लोक यज्ञाला त्या ठिकाणी हवन करतील, बरोबर आहे, पूजेमध्ये सहभागी होतील. असे आम्ही 3 दिवसाचा यज्ञ आयोजन केलेलं आहे. बरोबर आहे. पहिला यज्ञ 26, 27, 28 नोव्हेंबर आणि दुसरा यज्ञ 30 नोव्हेंबर, 1 आणि 2 डिसेंबर. ओके, म्हणजे असं 3 दिवसाचा यज्ञ. महाराज, हे यज्ञ जे करतो आपण त्याच्यामुळे आपले प्रॉब्लेम, व्याधी काय काय होतं काय यज्ञ केल्यामुळे? यज्ञाची जी परंपरा आहेत ना, ही आपल्या सनातन संस्कृतीमध्ये, प्राचीन संस्कृतीमध्ये खूप महत्वाची परंपरा दिली. यज्ञानं तुमच्या अनेक इच्छित मनोकामना पूर्ण होतील. अनेक तुमच्या मनातील ज्या इच्छा असतील, अपेक्षा असतील, मनोकामना असतील, त्या यज्ञाच्या प्रभावानं त्या ठिकाणी पूर्ण होतात. अशा अनेक तुम्हाला इतिहासामध्ये, आपल्या ग्रंथांमध्ये अनेक उदाहरणं बघायला मिळतील का यज्ञ केल्यानं अनेक प्रकारच्या व्याधी सुद्धा तुमच्या दूर होऊ शकतात. कारण यज्ञामध्ये जे हवन केलं जातं, शुद्ध गाईचं दुधापासून बनवलेलं तूप असतं, विशिष्ट सामग्री असते. जसे कोणतेही लाकडं यज्ञाला चालत नाही. वड, उंबर, पिंपळ, आंबा या झाडांची समिधा आपण ज्याला म्हणतो, तेच लाकडं त्या कुंडामध्ये टाकल्या जात्या. आता वड, पिंपळ ही ऑक्सिजन देणारी झाड आहे. त्यामुळे यज्ञाची जी ज्वाला निघते त्यातनं वातावरण शुद्धी होते. वातावरण शुद्धी झाल्यामुळं अनेक विषाणूंचा नायनाट होतो. लोकांचे आजार बरे होत्या, अनेक व्याधी बऱ्या होत्या. बरोबर. कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळेस लॉकडाऊन होतं, तर लॉकडाऊनमुळे किती वातावरण शुद्ध झालं तर हो, खरं हे आपण बघू शकतो. आणि हे वैज्ञानिक शास्त्रज्ञांनी सुद्धा सिद्ध केलंय का जिथं यज्ञ होतो तिथं वातावरण शुद्धी होते. बरोबर. आणि वातावरण शुद्धीमुळे तुमच्या अनेक व्याधी, अनेक आजार सुद्धा दूर होऊ शकतात. महाराज, यज्ञ केल्यामुळे मूलबाळ होतं असं ऐकण्यात आलेलं आहे की हे खरं आहे की खोटं? नक्कीच, याला शास्त्राचं विधान आहे. कसं? राजा दशरथाला पुत्रप्राप्ती नव्हती. ऐश्वर्य होतं, संपत्ती होती, सगळं होतं. राजा दशरथ दुःखी होते. आपल्या गुरूंना विचारलं, म्हणले महाराज काय करावं लागेल, मला संतती नाही. आपल्या गुरूंच्या आज्ञेनं राजा दशरथानं पुत्रकामेष्टी नावाचा यज्ञ केला. पुत्रकामेष्टी नावाचा यज्ञ केला, पुत्रकामेष्टी नावाचा. आणि त्याचा प्रभाव बघा, यज्ञाच्या समाप्ती दिवशी जो प्रसाद अग्निनारायणानं जो काही त्यावेळेस प्राप्त झाला, जो प्रसाद त्या यज्ञाचे पौरोहित्य करणाऱ्या गुरुजींनी किंवा यज्ञनारायणानं जो दिला, तो प्रसाद राजा दशरथानं आपल्या 3 राण्यांना दिला. कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी. ओके. 3 राण्यांना हा प्रसाद दिला. आणि त्या प्रसादाच्या प्रभावानं राजा दशरथाच्या पोटी, कौशल्याच्या पोटी राम जन्माला आले. बरोबर. सुमित्रेच्या पोटी लक्ष्मण जन्माला आले आणि कैकेयीच्या पोटी भरत, शत्रुघ्न जन्माला आले. हा यज्ञाचा प्रभाव आहे. आणि बघा अजून एक घटना, कैकेयीच्या हातामध्ये तो प्रसाद असताना तो प्रसाद घारीने झडपला हातात, अर्धा प्रसाद. आणि ती घार आकाश मार्गानं अंजनी माता तपश्चर्या करत होत्या, संततीसाठी तपश्चर्या म्हणजे अनुष्ठान करत होत्या. तर ज्या झाडाखाली अंजनी माता अनुष्ठान करत होत्या त्या झाडावरती ती घार जावी, तिथं वारं यावं, घारीच्या हातातला प्रसाद निष्ठावा आणि अंजनी मातेच्या ओटीमध्ये पडावा आणि अंजनी मातेनं तो प्रसाद सेवन करावा आणि अंजनी मातेच्या पोटी हनुमंतरायांचा जन्म व्हावा. हा यज्ञाचा अनुष्ठानाचा प्रभाव आहे. बरोबर. म्हणून यज्ञ अनुष्ठानानं चांगली संतती परिवारात जन्माला येईल आणि चांगली संपत्ती सुद्धा प्राप्त होईल. बरोबर. म्हणून यज्ञ कर्म केलं पाहिजे. यज्ञ केल्यामुळे म्हणजे एखाद्या व्यक्ती जेव्हा यज्ञ करतो किंवा तो त्या वातावरणात जातो तर घरातले कलह, नवरा बायको मधले विवाह संबंध जे असतात, भांडणं असतात, कलह, तर हे सगळे दूर होऊ शकतात. नक्कीच. आता यज्ञानं मी सांगितलं ना,
आज प्रत्येक जण सुखासाठी धडपड बरोबर आहे आणि पैशासाठी धडपड करतोय. खरंय. धर्मशास्त्रानं उपाय सांगितले नाही. जगद्गुरु जनार्दन स्वामींनी, जगद्गुरु शांतिगिरी महाराजांनी हे जे यज्ञ आयोजित करताय हे जगाच्या कल्याणासाठी ना. तुम्ही कर्म केलं, तुमच्या कर्माचं फळ तुम्हाला मिळणार आहे. साधं माझा हात मोडला तर माझ्याच गळ्यात बांधणार आहे. बरोबर आहे. तसं माझ्याकडनं जर अग्निदेवतेची सेवा झाली, ते कुंड म्हणजे मी सांगितलं भगवंताचं मुख आहे. यज्ञानं देवता संतुष्ट होत्या. देवता जर संतुष्ट झाल्या तर मला आशीर्वाद मिळणार आहे. आशीर्वाद मिळाल्यामुळं माझ्या घरातले विघ्न असतील, संकट असतील, कल असतील, भांडण असेल, हे सगळं मिटणार आहे. मी त्या श्रद्धेनं जर ते कर्म केलं तर मला त्याचं फळ मिळणारच आहे. बरोबर. कर्म तैसे फळ, हो, हे भगवंतानंच सांगितलेले. जसं कर्म कराल तसं फळ तुम्हाला प्राप्त होणारच आहे. म्हणून यज्ञ केलाच पाहिजे आयुष्यामध्ये. आणि आपण घरामध्ये प्रत्येक जण यज्ञ करू शकत नाही. म्हणजे मला त्याबद्दलच विचारायचं होतं की वास्तुशांतीच्या वेळेस जो यज्ञ केला जातो ना, तर त्याबद्दल काय सांगाल? वास्तुशांतीच्या निमित्तानं वास्तु दोष निवारण्याकरता नवचंडी यज्ञ करता, ते काय 2-3 दिवसाची छोटीशी पूजा आपण एकाच दिवसाची आजकाल काही लोक एकाच दिवसाची फक्त कलश पूजन, सत्यनारायण पूजा. बरोबर. प्रापंचिक व्यक्तीला एवढं घरामध्ये यज्ञ आयोजन करणं, त्याचं पावित्र्य ठेवणं एवढं कठीण होतं. बरोबर. वास्तुशांतीच्या निमित्तानं वास्तु दोष निवारण्याकरता यज्ञ केला जातो. पण असे जे मोठे आयोजन असतात, जसं आता स्वामीजींच्या पुण्यतिथीला जो यज्ञ होतोय, हा जनता जनार्दनाच्या कल्याणासाठी. पण कुणाचं कल्याण होणार आहे? जो तिथं हवन करल, यज्ञ करल, त्याचंच कल्याण होईल ना. बरोबर. जो कर्म करल त्याच्याकरता ते मिळत. माझा उद्देश, समजा यज्ञाला तुम्ही आले, तुमचा उद्देश वेगवेगळा असू शकतो. या यज्ञाचं जे नाव आहे, आम्ही जे विधान शोधलेलं आहे, ते यज्ञाचं विधान आहे शिवशक्ती मनोवांचित अतिरुद्र स्वाहाकार महायज्ञ. आम्ही वेरूळमध्ये करतोय. बरोबर. शिवशक्ती मनोवांचित म्हणजे काय? तुम्ही प्रपंचातले लोक आहे. प्रपंच चालवताना जसं रथ चालवायला 2 चाकं लागतात, तसं संसार करायला पती पत्नी दोघाही पाहिजे ना. बरोबर. म्हणून शिव आणि शक्ती दोघांची आराधना करायची. आणि कशासाठी यज्ञ करायचा? मनोवांचित, तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी. मग तुमची इच्छा काही असू शकते. जरा सुख शांती नांदावी म्हणून असू शकते, मुलाबाळांचं कल्याण व्हावं असू शकते, एखाद्याला खूप पैसा कमवायचा लाईफमध्ये, संपत्ती मिळावी म्हणून पैशासाठीही सिद्ध होऊ शकतो. नक्कीच. तुम्ही इतिहास बघा या देशातल्या राजे महाराजांचा. प्रत्येक राजा महाराजा मोठमोठाली यज्ञ करायचे. का करायचे? प्रजा सुखी समाधानी राहावी, संपत्ती चांगली प्राप्त व्हावी या कारणानं करायचे. तुम्ही कोणत्याही राजाचा इतिहास बघा ना, प्रत्येक राजानं इतिहास केलेले आपल्याला दाखले आढळतील. म्हणून यज्ञानं चांगली संपत्ती आणि संपत्ती नक्कीच प्राप्त होईल, त्या श्रद्धेनं तो जर आपण केला तर. आता येणाऱ्या लोकांना माझा आग्रह आहे, तुम्ही सगळ्यांनी 3-3 दिवस या यज्ञाला, त्याचं रजिस्ट्रेशन नोंदणी करून या. तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील. पण आमच्या गुरुदेवांचा जो उद्देश आहे, जसा येणाऱ्या यजमानाचा उद्देश आहे का मला संपत्ती मिळावी, पैसा मिळावा, भांडणं तणणं दूर व्हावे, तसा आमच्या गुरुदेवांचा उद्देश आहे का भारत हिंदू राष्ट्र घोषित व्हावं. आणि कैलास मानस सरोवर जो भारताचा भूभाग चायनाच्या ताब्यात आहे, जिथं साक्षात भगवान भोलेनाथ कुठं राहतात? कैलास पर्वतात. पण तो कोणाचा कब्जात आहे आता? चायनाकडे येतो. तो भारतामध्ये समाविष्ट व्हावा म्हणून स्वामीजीची इच्छा ती आहे. येणाऱ्यांनी त्यांची इच्छा घेऊन यज्ञ करावा, त्यांच्या मनोकामना भगवान यज्ञ नारायण पूर्ण करतील. जसं राजा दशरथाची इच्छा पूर्ण केली, पुत्र कामेष्टी यज्ञानं पुत्र प्राप्त झाला, तसा हा जो यज्ञ शिवशक्ती मनोवांचित, मनात असलेली इच्छा पूर्ण होण्यासाठी केलेला यज्ञ. महाराज, पाऊस पडतो का यज्ञाने? हे असं भरपूर ठिकाणी पाहिलं गेलंय की ज्याही एरियामध्ये यज्ञ केले जातात तर त्या एरियामध्ये पाऊस खूप पडला जातो त्या सीझन मध्ये. तर हे खरं आहे का? नक्कीच. आपला जो अत्यंत सुंदर प्रश्न आहे का यज्ञानं पाऊस पडतो का? नक्कीच पडतो. भगवंतानं गीतेमध्ये एक श्लोक सांगितलेला आहे. गीता आज तुम्ही न्यायालयामध्ये साक्ष जरी द्यायची असेल, गीतेवर हात ठेवावा लागतो. तर कशावर हात ठेवून शपथ घ्या तुम्ही? गीतेवरती. का ठेवत्या? तो सत्य ग्रंथ आहे. बरोबर. त्या गीतेमध्ये भगवंतानं काय सांगितलेलं? एक श्लोक सांगितलेला. काय म्हणताय भगवंत? अन्नात भवंती भूतानी पर्जन्यात
अन्न संभव यज्ञात भवन्ति पर्जन्य यज्ञ कर्म समुद भव. बरोबर. आता अन्नात भवन्ति भूतानी, अन्नामुळे सर्व सजीव प्राणी उत्पन्न होत्या. बरोबर. आज तुम्ही आम्ही जगतोय कशामुळे? अन्नामुळे, अन्न पाण्यामुळे. बरोबर. अन्नामुळे जगतोय. अन्नामुळे रक्त तयार होतं, अन्य रक्तातनं समजा भविष्यात वीर्य तयार होतं, त्यातनं संतती वगैरे प्राप्त होते. या सगळ्या गोष्टी म्हणजे अन्नामुळे काय तयार होतं आपलं? अन्नामुळे सर्व प्राणी निर्माण होतात. बरोबर. पर्जन्यात अन्न संभव, अन्नाची उत्पत्ती पर्जन्यामुळे होते. पावसामुळे. अन्नाची उत्पत्ती कशामुळे होती? पर्जन्यामुळे होते. पाण्यामुळे कशाची उत्पत्ती झाली? अन्नाची. आणि यज्ञात भवन्ति पर्जन्य, यज्ञामुळे पर्जन्य पाऊस पडतो. हे श्लोकामध्ये आधीपासून, हे श्लोकामध्ये गीतेत सांगितलेलं आहे. आणि यज्ञ कर्म समुद्भव, यज्ञ हा कर्मातून उत्पन्न होतो. तुम्ही जो पूजापाठ करता, कर्म करता, म्हणजे एकदम साधा सिंपल का भगवंतानं सांगितलं अन्नामुळे प्राणी जन्माला येतो. अन्न हे पावसामुळं पर्जन्यामुळे होतं आणि पर्जन्य हा यज्ञामुळे. हे भगवंतानं गीतेत सांगितलेलं आहे. हा गीतेतला श्लोक आहे, ज्याला तुम्ही न्यायालयामध्ये हात ठेवून शपथ घेता. बरोबर. त्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून पूर्वीचे राजे महाराजे मोठमोठाले यज्ञ करायचे. का करायचे? तर ते यासाठी करायचे चांगला पाऊस पडावा. बरोबर. आपल्या राज्यातली प्रजा जनता सुखी समाधानी राहावी याकरता यज्ञ करायचे. ब्राह्मणच लोक फक्त यज्ञ करू शकतात का, असं लोकांना वाटतं की हा जर ब्राह्मण आहे तर हाच यज्ञ करू शकतो, तर हे खरं आहे का? नाही. यामध्ये प्रत्येकाचा पार्ट ठरलेला आहे. ब्राह्मण वृंद हवनही करू शकता आणि ब्राह्मण वृंद मंत्रही म्हणू शकता. शेवटी यज्ञामध्ये जे हवन केल्या जातं तर ते काय म्हणून केल्या जातं? मंत्र म्हणून. मंत्रांचं उच्चारण होतं आणि हवन केल्या जातं. बरोबर. तर प्रत्येकाचा पार्ट ठरलेला आहे. बरोबर. गुरुजी लोक मंत्र म्हणतील, ब्राह्मण लोक, आणि यजमान लोक हवन करतील. यज्ञाला कोणी बसू शकतं, कोणी. कारण आधी फक्त ऋषी मुनी वगैरे करायचे ना, मग आता लोकांना वाटतं आपण तर ऋषी संतानच आहे ना. आपलं सुद्धा प्रत्येकाचं गोत्रण, प्रत्येकाची वंशावळ पाहिली तर आपण ऋषी संतानच आहे. हा, यज्ञ कोणी पण करू शकतं, पण मंत्र म्हणणारे गुरुजी मात्र तिथं पाहिजे. त्याचं विधान असतं, गुरुजी मंत्र म्हणतील आपण हवन करू. बरोबर. असं लिमिटेशन नाही. ज्याची श्रद्धा भक्ती, ज्याचा अध्यात्मावर परिपूर्णपणे विश्वास आहे, आणि एखाद्या नास्तिकानं सुद्धा यज्ञ करावा, अनुभव घेऊन बघावा, त्याच्यात पण बदल, काही अडचण नाही, त्यानंही पण करावा. आधी कसं होतं ना की राजे मंत्र यज्ञ करायचे, राजे लोक फक्त. महिला राणी यज्ञ करते असं? हो, राण्यांनी केले 100%. म्हणजे महिलांमध्ये विधानच आहे. लक्ष्मी संगे शोभे नारायण. पती पत्नी दोघांनी पण हवन करायचं असतं. म्हणजे पती हवन करतो, पत्नीनं तिथं शेवटी कोणताही पूजा कर्म करताना लक्ष्मी संगे शोभे नारायण. बरोबर. तुम्ही जोडी गणरायाची प्रतिष्ठा करता तरी तुम्ही जोडीनं उभे राहता प्रतिष्ठेच्या पूजेला, गणेश उत्सवामध्ये. तसं यज्ञ कर्मामध्ये ज्याचा विवाह झालेला आहे त्या दोघाही पती पत्नींनी यज्ञ करावा. दोघांनी जोडीनं लक्ष्मी संगे शोभे नारायण याप्रमाणे पती पत्नींनी बसावं. दोघांनी पण करू शकता. महाराज, जेव्हा आता यज्ञ असेल तर एखादा व्यक्ती येतोय, समजा आई आली एखाद्याची आणि ती तिच्या मुलासाठी यज्ञ करते, तर असं ते करू शकता का? म्हणजे त्याचं आयुष्य चांगलं होण्यासाठी. कारण काय, आता मुलगा आयटी ते समजा पुण्यामध्ये, त्याला नाही जमणार यायला, तर मग आई वडील तिकडे आहे गावाकडे, ते गेले यज्ञ करायला, तर तसं चालेल का? प्रामुख्यानं स्वामीजींचा आग्रह असतो का ज्याला यज्ञ करायचं तो स्वतः असला तर त्याचं अधिक फळ मिळतं. बरोबर आहे. शेवटी तुम्ही एखादं पेशंट आहे तर डॉक्टरकडे गेल्यानंतर त्या पेशंटवरच इलाज होऊ शकतो. बरोबर आहे. समजा पेशंट तुम्ही इलाज मी घेतले तर नीट होत नाही. बरोबर. त्यामुळे शक्यतो आपणच यज्ञाला बसावं. दुसरं नोकरीला असो का कुठेही असो, मी सगळ्यांना आव्हान करतो किंवा स्वामीजी नेहमी सांगता, आपण आजारी पडलो तर डॉक्टरला कारण सांगत नाही का डॉक्टर साहेब मी नोकरीला आहे, मला ऍडमिट करू नका. बरोबर. आपण दुःख आल्यानंतर काही करायला तयार आहे, पण दुःख येऊच नाही
म्हणून आपण काही करत नाही, यासाठी आपण काही करायला तयार नाही. बरोबर. आणि म्हणलं तुम्ही यज्ञाला बसा, कोणाला म्हणलो ना तर तो काय सांगेल, मी नोकरीला आहे महाराज, मला 3 दिवस सुट्टी भेटणार नाही. पण आजारी पडल्यानंतर डॉक्टरला उत्तर देत नाही. पण तरी सुद्धा एखाद्याला खूपच अडचण आहे, तो स्वतः येऊ शकत नाही यज्ञाला, तर आपल्या धर्मशास्त्रानं हे सुद्धा विधान दिलेलं आहे का त्याच्या नावाने संकल्प घेऊन आपण ते यज्ञ करू शकतो. जसं काही लोक अनेक देवी देवतांच्या मंदिरांमध्ये जाऊन संकल्प करतात, नवस करतात. आमच्याकडे जे स्वामीजींचं संकल्पित समाधी मंदिर आहे जनार्दन स्वामीजींचं वेरूळमध्ये, तिथं लाखो लोक येतात आणि स्वामीजींच्या मूर्ती समोर संकल्प करतात, नवस करता का माझी अशी इच्छा आहे, ती इच्छा पूर्ण झाली तर मी काहीतरी सेवा करल. कोणी अन्नदान करतं, कोणी सेवा करतं, कोणी योगदान करतं, काही त्यांची इच्छा असतं, तो संकल्प तिथं करता. तसं नक्कीच एखाद्याला यज्ञाला यायचंय, तो आला तर अतिउत्तम, पण त्याला येणं जर शक्य नसल तर त्याच्या नावाने त्याच्या आई वडिलांनी त्याच्या परिवारातल्या कोणीही संकल्प करून यज्ञ केला तरी त्याचा लाभ त्याला होऊ शकतो, काही हरकत नाही. याला सुद्धा विधान दिलेलं आहे. पण स्वतः आलं तर अतिउत्तम आहे, नाही स्वतः आले तर त्याच्या नावाने नक्कीच संकल्प सोडून मी जो यज्ञ कर्म करतोय तो या व्यक्तीच्या या कार्यासाठी करतोय, त्याचं फळ भेटू शकतं. आणि महाराज समजा नवरा बायकोनेच यज्ञ केला पाहिजे का, की एखादा सिंगल व्यक्ती आहे तोही यज्ञ? यामध्ये असं आहे, ज्यांचा विवाह झालेला आहे त्यांनी पती पत्नींनीच यज्ञाला बसावं, पती पत्नींनी यज्ञासाठी बसावं. ज्यांचा विवाह झालेला आहे त्या पती पत्नींनीच बसावं. जसं आता स्वामीजींच्या पुण्यतिथीला जो यज्ञ होतोय तिथं पती पत्नी 3 दिवस यज्ञाला बसतील. 3 दिवस, बरोबर आहे. पती पत्नींनी 3 दिवस यज्ञाला बसावं, कारण शेवटी लक्ष्मी संगे शोभे नारायण, बरोबर आहे. हे आपलं धर्मशास्त्रानं सांगितलेलं आहे. ती तुमची अर्धांगिनी आहे. जनार्दन स्वामीजी आणि जगद्गुरु शांतिगिरीजी महाराज प्रवचनामध्ये सांगता का संसार करताना शेवटी पती पत्नीचं मन किंवा पती पत्नीचं दोघांचं जर व्यवस्थित हे असेल, दोघांचे विचार मिळते तरच करू शकता ते व्यवस्थित संसार. शेवटी रथ चालवायचे 2 चाका असतील तरच चालू शकतो. तसं ज्यांचा विवाह झालेला आहे त्या दोघांनी पती पत्नीनं यज्ञाला बसावं, नंबर 1. बरोबर. पण ज्यांचा विवाह झालेला नाही, जे अविवाहित आहे, ते मुलगा असो का मुलगी असो, ते अविवाहित लोक सुद्धा यज्ञ करू शकता. आता काही महिलांचं समस्या असं असेल की ज्यांच्या पतिराजाचं निधन झालेलं आहे, आता नॅचरल ती डेट झालेली, त्या महिलांना सुद्धा स्वामीजींनी यज्ञ पूजेचा अधिकार दिलेला आहे. असं नाही विधवा आहे कोणती विधवा म्हणून नाही, ती सुद्धा तेवढा सन्मानपूर्वक यज्ञाला सहभागी होऊ शकते. त्याचबरोबर ज्यांच्या पत्नीचं निधन झालेलं आहे, जे एकटेचे विधुरे, ते सुद्धा यज्ञाला बसू शकता. पण एवढंच आहे, जे पती पत्नी आहे यांच्याकरता 3 दिवसाची पूजा आहे. आणि जे सिंगल आहे, म्हणजे ज्याला पत्नी नाहीये किंवा ज्या महिलेला पती नाहीये, मग ते एक्सपायर असतील किंवा लग्न झाले नसेल, त्यांच्याकरता मात्र 3 तासाची पूजा राहील फक्त. अनमॅरिड असला मुलगा, अनमॅरिड असला तरी बसू शकतो, अनमॅरिड असला तरी बरोबर त्याच्या इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी तो बसू शकतो. एखादा नोकरीला असेल तर तो त्याच्या आई वडिलांना बसू शकतो किंवा सुट्टी टाकून येऊ शकता. काय अडचण आहे, दुःख येऊ नये याकरता आपण काहीतरी कर्म केलं पाहिजे. म्हणून यज्ञाला कोणी बसू शकतं, कोणत्याही जाती धर्मातील व्यक्तीला आपण संधी देतोय. या सगळ्यांनी या वेरूळला जो यज्ञ आहे सगळ्यांकरता खुला आहे. हा, मात्र कोणत्याही धर्मातील व्यक्ती आला तर तिथं जे हिंदू धर्म पद्धतीनं पूजा पद्धती आहे ती पूजा पद्धती त्यांना फॉलो करावीच लागेल. ऑब्व्हियसली ते आपला धर्म आहे. शेवटी तुम्ही ज्या क्षेत्रात जातात तुम्हाला तिथलं व्हावं लागतं. मी तुमच्या स्टुडिओला मला इथले नेम फॉलो करण्याचे, बरोबर, त्या पद्धतीनं तिथं यज्ञ आहे. तर नक्कीच या यज्ञाला सगळ्यांनी यावं. आणि महाराज एखादा व्यक्ती जर समजा त्याच्या 40 मध्ये आज, तर अशा व्यक्तीने यज्ञ केला तर त्याला कोणत्याही वयोगटातील व्यक्ती यज्ञ करू शकतो, काहीच इश्यू नाही. कोणत्याही वयोगटातील काहीच अडचण नाही. कोणत्याही वयोगटातील पती पत्नी यज्ञाला बसू शकता. उलट नवीन विवाह झालेल्यांनी तर लवकर बसावं, चांगली संतती आणि संपत्ती प्राप्त. बरोबर आहे. नवीन विवाह झालेल्यांनी बसावं, त्यानंतर वयोवृद्धांनी बसावं.
आपल्या यज्ञ कर्मामुळे घरामध्ये सुख, शांती, समाधान, आनंद सगळ्या गोष्टी प्रस्थापित होतात. त्यामुळे यज्ञ कर्म करावं. एवढलं मोठं आयोजन आपण घरी करू शकत नाही. म्हणून तिथं जे आयोजन आहे ते 2 उद्देशाने आहे. एक राष्ट्रहिताकरता आणि दुसरं आयोजन तुमच्या वैयक्तिक हिताकरता. पूज्य जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराजांचा हेतू आहे राष्ट्रहित, हिंदू राष्ट्र करायचं भारताला. हिंदू राष्ट्र घोषित व्हावं. भारत हिंदू राष्ट्र आहे, घोषित व्हावं, ते होतं आहे आणि राहणारच आहे. पण ते अधिकृत काय व्हावं, घोषित व्हावं. कैलास मानस सरोवर कुठं समाविष्ट व्हावं, भारतामध्ये. हा उद्देश जगद्गुरु शांतिगिरी महाराजांचा. पण पूजेला येणाऱ्यानं त्याचा वैयक्तिक उद्देश, त्याची अडचण डोळ्यासमोर ठेवून पूजेला बसावं. त्याला 100% यज्ञकर्मानं रिझल्ट भेटल, यामध्ये अजिबात शंका नाही. महाराज, आता ज्या लोकांना यज्ञाला किंवा अनुष्ठानला बसायचंय, आपल्याकडे वेरूळला जे आता होत आहे, म्हणजे जनार्दन स्वामीजींची 36वी पुण्यतिथी आहे त्यानिमित्त, तर ते नोंदणी कशी करू शकतात? याकरता आपण ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी ठेवलेली आहे. त्याची नोंदणी रजिस्ट्रेशनची लिंक आपल्या पॉडकास्टच्या सगळ्या याच्यामध्ये डिस्क्रिप्शन, त्या लिंक वरती सुद्धा ते जाऊन आपलं रजिस्ट्रेशन करू शकता. आणि काही अडचणी असेल तर त्यासाठी संपर्क नंबर आहे, बरोबर. नंबर पण डिस्प्लेला दिसत असतो. डिस्प्लेला नंबरही पण सगळ्यांना दिसताच आहे. त्या नंबरवरती आपण त्याची नोंद करू शकता. जे स्क्रीनवरती नंबर दिसतात त्या नंबरवर संपर्क करून आपलं रजिस्ट्रेशन, आपली टीम सगळे ती सगळी माहिती देतील. आणि ज्याला नाही त्या नंबरवर माहिती मिळणार ते डायरेक्टली मला किंवा आमचे गुरुबंधू रामानंदजी किंवा इतर साधकांना सुद्धा संपर्क करून सगळ्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स टाकूनच दिले. सगळ्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स टाका. ज्यालाही अडचण, पण नक्की यज्ञ करा. अध्यात्म अनुभवायचं क्षेत्र आहे, त्याचा नक्की अनुभव घ्या. आणि मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना निमंत्रण देतो, जगद्गुरु जनार्दन स्वामींच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं त्यांचे उत्तराधिकारी, ज्यांना आत्ताच प्रयागच्या कुंभामध्ये श्री शंभू पंचदशनाम जुन्या आखाड्यानं पुढाकार घेऊन जगद्गुरु पदावरती विराजमान केलं, ते जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराजांच्या प्रेरणेनं जनार्दन स्वामींच्या 36व्या पुण्यतिथीनिमित्त ओम जगद्गुरु जनशांती धर्म समारोह 25 नोव्हेंबर पासून ते 2 डिसेंबर पर्यंत वेरूळमध्ये संपन्न होतोय. जिथं घृष्णेश्वर 12वं ज्योतिर्लिंग आहेत, छत्रपती शिवरायांची मूळ भूमी आहेत, जिथं कैलास लेणी, ते लेणी म्हणजे मंदिर आहे महादेवावर, ज्याचा पहिला कळस झाला, नंतर पाया झाला, ऐसे ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भूमीमध्ये हा कार्यक्रम होतोय. शेवटी जागे जागेचा महिमा सद्गुरू अवतरले रामा म्हणलेलं आहे. म्हणून त्या जागेचा तो महिमा आहे. शेवटी कोणत्या जागेत गेल्यानंतर तिथं एक एनर्जी, सकारात्मक ऊर्जा असते, बरोबर आहे, तिथं मिळते. ती आध्यात्मिक भूमी आहे, पण शिवाजी महाराजांची सुद्धा मूळ परिवाराची भूमी, म्हणून तिथे एक एनर्जी जी आहे ती विशेष एनर्जी आहे. म्हणून हा आध्यात्मिक कार्यक्रमच नाहीये, आध्यात्मिक, सामाजिक, धार्मिक सगळ्या प्रकारचा कार्यक्रम, बरोबर आहे, ज्याच्यामध्ये विविध स्पर्धा संपन्न होते, अनुष्ठान होतंय, यज्ञ होतोय, नामस्मरण होतंय, महादेवाला रोजचा 3 वेळेस अभिषेक चालणारे, अखंड अन्नक्षत्र जिथं चालणारे, अखंड नंदादीप म्हणजे 7 दिवस तिथं दिवा पेटलेला राहणारे, आणि त्या दिव्याच्या साक्षीनं 7 दिवस तिथं जप चालणारे, त्यानंतर हस्तलिखित म्हणजे वह्यांमध्ये ओम जनार्दनाय नमः या मंत्राचा जप होणारे, विविध गावगावचे भजनी मंडळ तिथं येऊन रोजचं सकाळी 3 तास आणि दुपारी 3 तास टाळ मृदुंगाच्या गजरात जप करणारे, देश विदेशातील अनेक संत महात्मे मान्यवर त्या कार्यक्रमाला येणारे. म्हणून त्या कार्यक्रमाला नक्कीच सर्वांनी यावं. ही पण आग्रहाचं निमंत्रण मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना देतो. आणि फक्त सगळ्यांनाच निमंत्रण नाही, तर आपल्याला सुद्धा मी अधिकृत या कार्यक्रमाचं, या पॉडकास्टच्या माध्यमातून निमंत्रण देतो. आपणही प्रत्यक्ष त्या कार्यक्रमाकरता तिथं यावं आणि प्रत्यक्ष कार्यक्रम अनुभवावा. खरंच मित्रांनो, काय असतं ना की आपला जो भारत देश आहे यामध्ये भरपूर सारे धर्म आहे. आपण हिंदू आहे, आपण सनातनी लोक आहे, आणि आपला धर्म लोकांना खूप चांगल्या गोष्टी शिकवतो. पण तो शिकवतो कुणाच्या मार्फत? तर तो संतांच्या मार्फत. जे आपले संत आहे त्यांच्या मार्फत आपण लोकांपर्यंत पोहोचतो. आणि मला असं वाटतं की फक्त आपलाच धर्म लोकांना चांगल्या गोष्टी करण्यासाठी शिकवत असतो, पण त्याचं जे माध्यम असतात हे संत लोक असतात की जे
संन्यासी लोक आहे, लग्न केलेलं नाहीये, ब्रह्मचर्य त्यांनी स्वीकारलंय, सकाळी 4-5 वाजता उठतात, तेव्हापासून देवाची भक्ती करतात, समाजामध्ये व्यसनमुक्ती करतात, भरपूर लोकांना मदत करतात. म्हणजे लोकांचे असे गैरसमज आहे की खूप पैसा कमवतात हे लोक. बट मित्रांनो, मला ह्याही गोष्टी माहिती आहेत की या लोकांना प्रॉफिट होत नाही. हे समाजासाठी कार्य करायचं म्हणून हे गोष्टी करत असतात. पैसा म्हणजे पैसा नसतो, भरपूर वेळेस पैसा नसतो, तरी हे कार्य केलं जातं. हे जे हवन होणार आहे, हे जे अनुष्ठान होणार आहे, याच्यातून समाजामध्ये परिवर्तन होणार आहे, व्यसनमुक्ती होणार आहे, त्या एरियामध्ये पूर्ण एक जी हवा आहे ती चांगली होणार आहे, पावसाचं प्रमाण तिथं वाढू शकतं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट तुमचं आयुष्य चांगलं होऊ शकतं. महाराज, तुमचं खूप मनापासून धन्यवाद. तुम्ही आलात आणि एवढं पहिले तर तुमचं अभिनंदन यासाठी की खूप चांगलं कार्य तुम्ही करताय. म्हणजे शांतिगिरी महाराज असतील, जनार्दन स्वामी महाराज असतील आणि तुमच्यासारखे लोक जे त्यांचे शिष्य आहे, तुम्ही एवढं सगळं कार्य करून खरंच समाज सुधारतोय आणि तो अजून सुधरेल. चैतनजी, आम्ही जरी या कार्यासाठी पूर्ण वाहून घेतलेलं आहे, पण या कार्यामध्ये खारीचा वाटा आपलाही आहे. आपल्यामुळे आज लाखो लोक हे बघताय, हजारो लोक हे बघताय आणि ते लोक बघून जर या परंपरेमध्ये आले, हा पॉडकास्ट बघून जर लोक या परंपरेत आले, तर नक्कीच त्यांनी केलेल्या कर्माचं त्यांचा परिवाराला ज्यावेळेस शांती समाधान लाभल, तर त्याच्यातलं काही टक्के पुण्य हे आपल्याला सुद्धा प्राप्त होणार आहे, यामध्ये शंका नाही. आणि विशेषतः जगद्गुरु जनार्दन स्वामींनंतर जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराज आणि आज जगद्गुरु शांतिगिरी महाराजांच्या नेतृत्वामध्ये आमच्यासारखे साधारण 40 संन्यासी ज्यांनी संपूर्ण जीवन अर्पण केलेलं आहे, आज ते गुरु आज्ञेचं पालन करून जगद्गुरु जनार्दन स्वामींच्या परंपरा समाजाच्या उद्धाराकरता, समाजाच्या हिताकरता त्या ठिकाणी कार्य करताय. बरोबर आहे महाराज, खरंच तुमचं मनापासून आपल्याला खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. जय बाबाजी. जय बाबाजी.